नमो नमः। श्री गोपाल कृष्ण महाराज की नाश्ता झाला का सर्वांचा? नाही झाला? हा आवाज काढता नाही तुम्ही? आवाज काढा ना जोराचा. श्री दत्तात्रेय महाराज या ठिकाणी आपण आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर महंत श्री जिंतूरकर बाबाजी शास्त्री भुसावळ यांच्या आश्रम मध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी गेल्या 3 दिवसांपासून श्री दत्त कथा या ठिकाणी चालू आहे. दत्त कथेचे जनक आणि प्रवाचक आमचे परमस्नेही आदरणीय महंत श्री सारंगधर बाबाजी भडगाव, त्यांना साथ देण्यासाठी आमचे धर्मबंधू आदरणीय योगेश दादाजी कपाटे या ठिकाणी ज्यांनी सुंदर असे कथेचं नियोजन केलेलं आहे, आयोजन केलेलं आहे, असे आमचे धर्मबंधू हंसराज शास्त्री जिंतूरकर उर्फ तात्या, त्याचबरोबर त्यांच्या समवेत आदरणीय परमपूजनीय महंत श्री अमृतराज शास्त्रीजी अंकुळनेरकर, आदरणीय परमपूजनीय महंत श्री विश्वनाथ बाबा जिंतूरकर, कारण त्यांनी आम्हाला काही पार्टी दिली नाही ना म्हणून नाव लक्षात नाही. त्याचबरोबर आदरणीय परमपूजनीय किरण शास्त्री हिवरखेडकर, आदरणीय परमपूजनीय आमचे परमस्नेही जयेश दादाजी बिडकर नागापूर, आमचे परमस्नेही साहित्याचार्य संशोधक डॉक्टरेट अमोल शास्त्री पंजाबी उर्फ पंचसरिताख्य महानुभाव अचलपूर आदी सर्व मंडळी या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं भेटलेली आहे आणि या पदयात्रेमधला हा आगळा वेगळा आनंद आहे. तीर्थस्थान वंदना सोबतच खऱ्या अर्थानं अच्युत गोत्रियांचाही भेटकाळ, आमची सर्व गुरुतुल्य मंडळी, धर्म बांधव, वासनिक मंडळी या सर्वांचा खऱ्या अर्थानं भेटीचा हा सुवर्ण योग या पदयात्रेच्या माध्यमातून येत असतो. ऐका, बोलू नका. आणि अशा पद्धतीने आपण या मंदिरमध्ये आश्रममध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. सांगत असताना मला ही गोष्ट सांगायची आहे की जसं आपण आपल्या घरी आल्यासारखी अनुभूती या ठिकाणी होत आहे का, त्याचं कारण आहे. आदरणीय आमचे हंसराज शास्त्री हे आमचे बंधू आहेत आणि आदरणीय परमपूजनीय आचार्य श्री बाबाजी हे आमचे काका आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांनंतर या संपूर्ण पंथाची धुरा नागदेवाचार्यांच्या खांद्यावर सोपवली. तदनंतर आचार्यानंतर दुसरे 3 आचार्य झाले. पहिले नागदेवाचार्य, दुसरे वायदेव व्यास, तिसरे कवीश्वर व्यास म्हणजेच आपल्या परभणी जिल्ह्यातील भास्कर भट्ट बोरीकर आणि चौथे परशुराम व्यास.
हे 4 आचार्य झाले. तदनंतर पेटे हरिव्यासानंतर खऱ्या अर्थानं महानुभाव पंथामध्ये 13 अनुयायी निर्माण झाले. त्यांच्या शिष्यगाद्या भाऊगाद्या असा हा विस्तार पुढे वाढत गेला. परंतु वैद्य दत्तोबास खामनीकर यांच्या वेलीमध्ये आचार्य श्री नागराज आणि या नागराज गादीची शिष्यगादी दिवाकरीच्या अनेक शिष्यगाद्या आहेत, ज्यामध्ये आज या ठिकाणी आलेलो आहोत. असे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर महंत श्री जिंतूरकर बाबा आणि माझे गुरुवर्य श्री दत्त मंदिर संस्थान भिजेगाव मंदिरचे संचालक गुरुवर्य बाबा, हे दोघं सख्खे भाऊ महंती या नात्याने. जसं कर्मराठीमध्ये तुमचे चुलत भाऊ सख्खे भाऊ सावत्र भाऊ असतात ना, तसं महंती या नात्याने आदरणीय बाबाजी आणि आमचे गुरुवर्य बाबाजी हे दोघं सख्खे बंधू आहेत. हंसराज दादा हे आमचे बंधू आहेत. म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं अगदी मनस्वी आनंद झालेला आहे. आपण सर्वांनी या सर्व परिवारासाठी मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. बाबाजी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील. तत्पूर्वी या ठिकाणी आपल्या पदयात्रेतील एक तरुण तडफदार असलेलं व्यक्तिमत्व, मानभाव शिक्षण संस्था सातारा या आश्रमामध्ये त्यांनी ब्रह्मविद्येचे धडे घेतलेले आहेत. अजूनही त्या आश्रमामध्ये आहेत. त्यांच्या मनोधर्मामध्ये राहून शांतवृत्ती, संयमशील आणि प्रेमळ व्यक्तिमत्व असलेलं आपल्या सर्वांचं लाडकं आदरणीय परमपूजनीय योगीराज दादाजी मचाले लिंगमपल्ली हे आपल्याशी अगोदर हितगुज करतील, आपल्याला काही 2 शब्द सांगतील. तदनंतर आचार्य श्री बाबाजी आपल्याला या ठिकाणी आशीर्वादपर मार्गदर्शन करतील. आदरणीय योगीराज दादा मचाले, आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी या. त्यांच्यासाठी एकदा आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्री गोपाल कृष्ण महाराज की. पुढचा आवाज आला, मागचा आवाज जय. चहा पिऊ राहिले का मंडळी? एकदा जय करू, मग परत एकदा चहा प्या. एक घोट घ्या, थोडासा कंठ मोकळं होईल, मग जोरात जय करू एकदा. श्री दत्तात्रेय प्रभु महाराज की. संघ सांगत सेवा मंडळ द्वैतपूर्ती पदयात्रा हरताळा ते सायगव्हाण या क्रमाने येत असताना आपण मजल दर मजल करीत आज भुसावळ या नगरीमध्ये आपण आलेलो आहोत. भुसावळ या नगरीमध्ये आल्यानंतर खरं तर पदयात्रेचं जे काही स्वरूप आहे, पदयात्रेमध्ये असलेली जी मंडळी आहेत, त्या सर्वांना एक नवीन उत्साह या ठिकाणी पाहायला मिळाला. कालचं स्वागत, कालच्या स्वागतानंतर जे काही आपलं त्या ठिकाणचं वंदन झाल्यानंतर मुक्काम, आणि त्यानंतर आज आपण ज्यांच्या मंदिरामध्ये या ठिकाणी आपण वंदन करणार आहोत असे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय भुसावळ निवासी श्री मोठे बाबाजी. त्याचप्रमाणे या ठिकाणी हा जो कार्यक्रम सुरू झालेला आहे 21 तारखेपासून, तर या संगीतमय श्री दत्तात्रेय प्रभू कथा या कथेचे प्रवाचक असतील आदरणीय श्रद्धेय श्री
सारंगधर बाबाजी. या कार्यक्रमाच्या मध्यभागी आपण या ठिकाणी भेट दिलेली आहे. म्हणजे हा दुग्ध शर्करा योग आहे. जसं दूध आणि साखर एक झाल्यानंतर गोड ज्याप्रमाणे लागतं, त्याचप्रमाणे आज आपण या ठिकाणी येऊन पोहोचलो. या कार्यक्रमाला आपण भेट दिली तर आपण खरं तर आपण आज कृतार्थ झालेलो आहोत. आपण आज कृतार्थ झालेलो आहोत. शरद प्रभूंच्या कथेमध्ये आपण या ठिकाणी आपल्याला भेट देण्याचा योग, हे जे काही भाग्य लाभलेलं आहे, हे भाग्य आपल्याला लाभलेलं आहे. पदयात्रा जेव्हापासून सुरू झालेली होती तेव्हापासून आपण प्रसाद वंदन करत आलो. प्रसाद वंदन करत असताना त्या प्रसादाविषयी माहिती आपल्याला सर्व ठिकाणी आदरणीय श्री बोराळे निवासी बाबाजी असतील, अध्यक्ष बाबा असतील, असे आपले पदयात्रेतील जे संयोजक मंडळी आहेत त्या संयोजक मंडळाकडून आपल्याला ती माहिती देण्यात आलेली आहे. त्या लीळा त्या ठिकाणी सविशेष आठवून त्याचं वंदन आपल्याला करवण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे आज देखील आपण भुसावळ या नगरीत आल्यानंतर कालच्या वंदनाची माहिती आदरणीय तपस्विनी वैशालीताईंनी दिलीच होती, परंतु या ठिकाणी आल्यानंतर या वंदनाची माहिती जी आहे, या वंदनाची माहिती देखील आपल्याला मिळणार आहे. तत्पूर्वी मी हे वंदन जे आहे या आधी केलेलं आहे. या वंदनाची एक विशेषता आहे. या वंदनामध्ये एक मूर्त आहे, त्याला गरुडासनाची मूर्त म्हणतात. गरुडावरती बैसवणी त्या ठिकाणी स्वामींची एक मूर्त जी आहे ती मूर्त आहे. ती मूर्त पाहिल्यानंतर आम्हाला लीळा चरित्रामध्ये एक लीळा आठवते. ती लीळा म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची. स्वामी अवधूताच्या खांद्यावरती बसून आरोहण होत आहे. ती लीळा आम्हाला आठवतीये. त्याचप्रमाणे आपली जी काही पदयात्रा सुरू झालेली आहे चांगदेव वर्तळ्यापासून तर सायगव्हाण, मार्गशीर्ष महिन्यात ही पदयात्रा सुरू झालेली आहे. आणि याच काळामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी चांगदेव भट्टांना दत्तात्रय प्रभूंच्या भेटीसाठी पाठवलेलं आहे. आणि आपण पण त्याच क्रमाने श्री प्रभूंच्या भेटीसाठी निघालेलो आहोत मार्गशीर्ष महिन्यामध्ये. चांगदेव भट्ट त्यांना श्री प्रभू महाराज भेटले नाहीत का तर त्यांच्या संगतीने जे काही सत्संग होता तो सत्संग चांगला लाभला नव्हता. परंतु आपल्याला जो काही संघ लाभलेला आहे, संघ सांगात सेवा मंडळाचा, यामधील जे काही संयोजक मंडळी आहेत, या संयोजक मंडळींच्या प्रयत्नाने आम्हाला श्री दत्तात्रय प्रभू भेटतीलच, यामध्ये काहीही शंका नाहीये. भेटतीलच, कारण ही संयोजक मंडळी जी आहे गेल्या 24 वर्षापासून ही पदयात्रा या ठिकाणी घेऊन येत आहे. आपण पदयात्रेमध्ये आल्यानंतर प्रत्येक पाऊल जे काही चालत असतं, अनेक यात्रा आहेत, पदयात्रा आहे, गाडी यात्रा आहे, विमान यात्रा आहे, अनेक यात्रा आहेत. परंतु पदयात्रेची एक विशेषता आहे. ही पदयात्रा जी आहे, ही पदयात्रा एका मनुष्याने सुरुवात केलेली नाही. गाडी यात्रा माणसाने सुरुवात केली आहे, विमान यात्रा माणसाने सुरुवात केलेली आहे, परंतु पदयात्रा स्वतः ईश्वराने सुरुवात केलेली आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अवतार धारण केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर पायी परिभ्रमण करून ही पदयात्रा सुरू केलेली आहे. या पदयात्रेचे जनक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणलं तर काही हरकत नाही. ही जी पदयात्रा आहे, गाडी यात्रेमध्ये आपण जात असताना गाडीत बसलो की आपण मोबाईल काढतो किंवा झोपा काढतो, परंतु पदयात्रेमध्ये चालत असताना प्रत्येक पाऊलाला आपण ते नामस्मरण करत असतो. प्रत्येक पाऊलाला आपल्याला गोमट भेटत असतं. एक एक पाऊल ईश्वराच्या दिशेने आपण वाटचाल करत असतो. परमेश्वराच्या भेटीसाठी आतुरतेने आपण ते काही एक एक पाऊल आहे ते एक एक पाऊल आपण टाकत असतो. परंतु टाकत असताना जे काही अनुभव आम्हाला पाहायला भेटतात ते अनुभव कोणत्याही यात्रेत दुसऱ्या पाहायला मिळत नाही. फक्त पदयात्रेमध्येच आम्हाला अनुभव ते पाहायला मिळतात. देवाने सांगितलेलं आहे, तू उभा ठाक, फक्त सिद्धी आम्ही नेऊ इथून. आपण उभा राहिलो, चालण्यासाठी उभा राहिलो. शक्ती परमेश्वराने दिली, जेवण परमेश्वराने दिलं, झोपण्याची व्यवस्था, सगळी व्यवस्था परमेश्वराने केलेली आहे त्यांच्या संयोजक मंडळींच्या वतीने. फक्त आपण उभा राहायला त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. हा प्रयत्न जो आहे, हा प्रयत्न गेल्या 24 वर्षापासून आमची संयोजक मंडळी जी आहेत संयोजक मंडळी करतात. त्या दिवशी दादांनी एक शब्द वापरला, दगडी कोळशे आमच्याकडे. दगडी कोळशे ज्याप्रमाणे उजळत नाहीत त्याप्रमाणे, परंतु दगडी कोळशाची एक विशेषता आहे. दगडी कोळसा एकदा जर पेट घेतला ना दगडी कोळशाने, तो पेट लवकर विजत नाही.
गेल्या 24 वर्षापासून आमच्या मनामध्ये पदयात्रेचा पेट जो आहे तो पेट घेतलेला आहे, तो विजायलाच तयार नाही आता, तो वाढतच चाललाय. तो काय दगडी कोळसा जो आहे आमचा हा दगडी कोळशामध्ये एक पेट घेतला आहे. तो पेट म्हणजे ईश्वराच्या दर्शनाची, प्रसाद वंदनाची, स्थान वंदनाची, साधनाची भेट घेण्याचं जो काही मनामध्ये जी आग लागलेली आहे ती आग मात्र विजायला तयार नाही. दगडी कोळसे असतील मान्य आहे, परंतु जो पेट घेतलेला आहे ते पेटा जो पेट आग लागलेली आहे मनामध्ये, तो आग ईश्वराच्या दर्शनाची लागलेली आहे. आणि या ईश्वराच्या दर्शनासाठी आपण गेल्या 24 वर्षापासून अनेक पदयात्रा करत आलो आहोत. परमेश्वराच्या जवळ येऊन पोहोचत आहोत आणि परमेश्वर आपल्या या पदयात्रेचा स्वीकार नक्कीच करतील, यामध्ये कोणतीही शंका नाही. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला स्थानाचा विधी एक माहिती आहे हवी, म्हणजे पाहिजे ती म्हणजे स्थानवंदन करायचे. आपण जेव्हा जातो स्थानवंदन कसं केलं पाहिजे, प्रसादवंदन आपण कसं केलं पाहिजे. आपण सध्या उभं राहूनच करत आहोत, प्रसादवंदन म्हणा, स्थानवंदन म्हणा, परंतु करताना तो विधी जो आहे तो विधी आपण कसा आचरायला हवा. पदयात्रेमध्ये आहोत आपण, पदयात्रेमध्ये चालून आलो आहोत, चालल्यानंतर आपण प्रसादवंदनाचा विधी जो आहे तो विधी करताना कसा करायला हवा. अनेक दिवसापासून पाहतोय आपण, आल्यानंतर लाईनमध्ये लागणे आणि त्या ठिकाणी प्रसादवंदन करणे आणि निघून जाणे. दंडवत मात्र कोणी घालत नाहीये, खूप कमी लोक दंडवत या ठिकाणी घालतात. ठीक आहे, प्रसादवंदन झाल्यानंतर दंडवत होत नाहीये, प्रसादवंदन करायच्या आधी त्या ठिकाणी दंडवत घालायचं आपल्याला. स्थानवंदन जे आहे, स्थानवंदन आम्हाला जिथून स्थान दिसतंय त्या ठिकाणी आपल्याला दंडवत घालायचा विधी आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चांगदेव भट्ट समय रुद्रपूरला जात असताना, परमेश्वरपूरला जात असताना परमेश्वरपूरचे कळस पाहिल्याबरोबर सर्वज्ञांनी चांगदेव भट्टांना विधी दिला आहे, घाला दंडवते घाला. कारण त्या ठिकाणाहून सर्वज्ञांच्या श्री प्रभू बाबांच्या राजमठाचा कळस जो आहे तो कळस दिसत होता. आम्हालाही तो विधी आहे. आम्हाला ज्या ठिकाणी स्थानवंदनासाठी जायचं आहे, ज्या ठिकाणी प्रसाद वंदनासाठी जायचं आहे, ते स्थान दिसल्याबरोबर आपण त्या ठिकाणी दंडवत घातले पाहिजे, हा विधी आहे. आपण नंतर घालत आहोत, काही जण घालतही नाहीयेत, परंतु दंडवत घातल्याशिवाय तो काय वंदन जे आहे ते वंदन त्या ठिकाणी पूर्णपणे स्वीकारत पडत नाही. दंडवत हा खूप महत्वाचा विधी आहे. सर्वज्ञांनी चांगदेव भट्टांना विधी विहिला होता. काय म्हणले की परमेश्वरपूरचे कळस दिसताय, तुम्ही दंडवत घाला. आता यानंतर आपल्याला जे स्थान येणार आहे त्या स्थानाच्या वेळेस आपण पाहूया किती जण दंडवत घालतायत. स्थान देखत खेळो दुरोणी दंडवत घालीचे असा विधी आहे. आणि हा विधी आपल्याला या पदयात्रेपासून, अनेक पदयात्रेपासून आपण पाळत आलो आहोतच, परंतु या पदयात्रेपासून आपण सर्वांनी पाळूया, हा संकल्प करूया. जिथे आपल्याला प्रसाद वंदनासाठी जायचं आहे, जिथे आपल्याला स्थानवंदनासाठी जायचं आहे, त्या स्थानवंदनाचा पूर्ण विधी आपल्याला टिकून आपल्यापासून घडला पाहिजे याचा आपण संकल्प केला पाहिजे. मग तो संकल्प सुरुवातीपासून आपण, मग तो विधी कसा पूर्ण होईल, तर सुरुवातीला स्थान पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी दंडवत घालायचे, मग हात सवळे करायचे, मग नंतर स्थानवंदन करायचं आहे. आणि स्थानवंदन केल्यानंतर पुन्हा येऊन आपल्याला ते दंडवत घालायचे आहे. अशा प्रकारचा विधी जो आहे तो विधी आपण या ठिकाणी आज आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय श्री बाबाजींच्या समोर आज आपण संकल्प करूया. कारण विधी करत असताना जो विधी आहे तो विधिवत जर विधी केला तर दुसरा विधी करण्याचा जो काही भाव आहे तो जी काही बुद्धी आहे ती आपल्याला स्फुरते. त्यामुळे स्थानवंदनाचा आणि साधनाचा, साधन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेले 4 साधनं जे आहेत, स्थान असेल, प्रसाद असेल, वासनिक असेल आणि भिक्षुक असेल. या जळगाव जिल्ह्यामध्ये आल्यानंतर हे 4ही साधन जे आहेत हे साधन वंदन करायला आम्हाला मिळतात. पहिले स्थानवंदन आम्हाला चांगदेव हरतळापासून, हरतळा स्थानवंदन केल्यानंतर चांगदेवला आलो, स्थानवंदन झालं, त्या ठिकाणी प्रसादवंदनही झालं. त्यासोबत प्रसादवंदनाची जे काही सेवा त्या ठिकाणी म्हणजे करत आहेत अनेक वर्षापासून त्या वासनिकांची त्या ठिकाणी भेट झाली. त्यानंतर जे सांभाळत आहेत ते सांभाळणाऱ्या भिक्षुकांची भेट झाली. म्हणजे महाराष्ट्रामध्ये असं एकमेव ठिकाणी ज्या ठिकाणी 4ही साधनांचं वंदन या ठिकाणी घडतं, ते म्हणजे भुसावळ म्हणा, जळगाव जिल्हा म्हणा. म्हणजे या 4ही वंदनांचं जे काही आपण स्थान, प्रसाद, वासनिक, भिक्षू जे आहे, सर्वज्ञांनी सांगितलेला जो विधी आहे, सर्वज्ञांच्या जवळ जाण्याचा, सर्वज्ञांच्या जो काही प्रेम प्राप्तीचा जो सर्वज्ञांच्या प्रेम प्राप्तीचा जो उपाय सांगितला आहे, तो उपाय आम्हा सर्वांना चतुर्विध साधनांना, जे काही साधनांना वंदन करून आम्हाला मिळणार आहे, ते वंदन आम्हाला या जळगाव जिल्ह्यामध्ये मिळत आहे.
स्थान, प्रसाद, वासनिक आणि भिक्षू या चारही साधनांची भेट, या चारही साधनांची सेवा, शुश्रूषा या चारही साधनांची या ठिकाणी आम्हाला वंदन करण्यासाठी मिळत आहे. हे महाराष्ट्रातलं एकमेव ठिकाण आहे जळगाव जिल्हा. आणि या ठिकाणी आल्यानंतर या चारही साधनांचं अत्यंत आदरपूर्वक आपण या ठिकाणी वंदन केलंही पाहिजे. आपली जी काही शिस्त आहे पदयात्रेची, या शिस्तीचं पदयात्रेचं गेल्या 24 वर्षापासून अनेक ठिकाणी गुण गातच आहेत. यामध्ये कुठेही गालबोट लागू नये याची आपण सर्वांना विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. खूप सुंदर असं मार्गदर्शन या ठिकाणी त्यांनी केलं आणि निश्चितपणानं आपल्याला श्री दत्तात्रय प्रभू महाराज भेटतीलच असं त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे. आणि कुठल्या वेशाने कोणाला महाराज दर्शन देतील, कोण्या जीवाचा काय अधिकार आहे हे आपण खऱ्या अर्थानं नाही सांगू शकत. म्हणून जसं अख्खं जीवन गेलं त्या पांचाळेश्वरला सासूंनी दत्तात्रय महाराजांची सेवा केली. तिला दत्तात्रय महाराजांनी तिचा उपहार स्वीकार केला नाही. आजारी पडल्यानंतर जेव्हा 2 दिवस ती सून उपहार घेऊन दत्तात्रय महाराजांकडे जाते आणि तिला माहिती नाही नेमकी उपहाराची पद्धत कशी आहे. देवाला घेऊन गेली म्हणजे देवानीच खाल्ला. देवाजवळ बसली, रडायला लागली. देवाला बोलवते आहे, देव काही येत नाही, उपहार काही खात नाहीये. ती हट्टी होती, दुःख करू लागली. देवा, असं कोणतं पाप केलं मी मागच्या जन्मी या जन्मी की माझ्या हातून तू उपहार खात नाहीये, माझ्या हातून तू जेवण करत नाही, असं कोणतं पाप मी केलं. रडायला लागली, दुःख करायला लागली. तरीही देव आले नाही. तिने मनाचा निग्रह केला की देवा, जोपर्यंत तू माझा उपहार खाणार नाही ना तोपर्यंत मी या जागेवरून हलणार नाहीये. या जागेवरून उठणार नाही, पाणी पिणार नाही ना, जेवणही करणार नाही, जोपर्यंत तू माझ्या या उपहाराचा स्वीकार करणार नाही. 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, ते दुःख करते. शेवटी देवाला सुद्धा विवश व्हावं लागलं आणि साक्षात श्री दत्तात्रय प्रभू महाराज त्या पांचाळेश्वरला येऊन त्या सुनेचा उपहार त्या महाराजांनी स्वीकार केला. तसं आपल्यामध्ये सुद्धा कोणाचा काय अधिकार असेल, कोणाचा भाव श्रेष्ठ असेल, कमी असेल, हे तुम्ही आम्ही नाही ठरवू शकत. आमच्या यात्रेमध्ये खऱ्या अर्थानं ही सर्व संत मंडळी या ठिकाणी बसलेली आहे. आमच्या सुदास दादांनी 12 पदयात्रा केलेल्या आहेत. आमच्याही अगोदर पहिल्यापासून 12 पदयात्रा केलेल्या आहेत आणि याही वर्षी 2-3 वर्षापासून येत आहे. आमचे संतराज दादा आहेत. त्याचबरोबर आता काल परवा आपल्या रिधोऱ्याचे मंदिरचे संचालक आलेत, दत्तराज दादा आलेले आहेत. त्याचबरोबर अजून ही जी मंडळी आहे, या मंडळींनी खऱ्या अर्थानं या पदयात्रा केल्या, अनेक धर्मकार्य करतात. आता या मादेरात बरेच आमचे ही संत मंडळी, मला सगळ्यांच्या नावाचा उल्लेख करायलाच पाहिजे, पण काही नावं माहिती नाही. पण या आपण बघत असताना कधी कधी असं बघतो, कधी कधी आपल्या मनामध्ये वाटत असेल, परंतु या मंडळीकडे सुद्धा खऱ्या अर्थानं ती पावर आहे. प्रपंच करून या ठिकाणी देव प्राप्त करण्यासाठी या मंडळींनी मनाचा निश्चय केला, निग्रह केला आणि सकाळी उठून त्या भगवंताचं खऱ्या अर्थानं ती मंडळी स्मरण करते आहे. कोणाचा अधिकार केसना, कोण केसने पात्र, हे तुम्ही आम्ही नाही ठरवू शकत. लक्षात घ्या. कदाचित आमच्यापेक्षाही वासनिक दशेमधला एखादा असेल, त्याचा अधिकार मोठा असू शकतो, त्याची श्रद्धा, त्याचा भाव श्रेष्ठ असू शकतो. म्हणून कधी कोणाला कमी लेखू नका. लक्षात ठेवा, कोणाकडे पाहत असताना आपला दृष्टिकोन उच्च ठेवा. ही शिकवण आपल्याला योगी दादांनी दिली. यानंतर आमचे परमस्नेही मानव पंथामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी श्री दत्त कथा सुरुवात केली, दत्त कथेचे जनक आहेत
आणि एक स्मितभाषी मनमिळावू व्यक्तिमत्व, तरुणांमध्ये खऱ्या अर्थानं एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर या भागवत कथेच्या माध्यमातून, दत्तकथेच्या माध्यमातून त्यांनी धर्मप्रचाराचं आणि प्रसाराचं कार्य केलेलं आहे. आपली पदयात्रा त्यांच्याकडे सुद्धा बडगाव बाबांचा आता इथे कथा चालू आहे. बाबांनी व्यवस्था तिकडे सांगून दिलेली आहे. कदाचित वेळ भेटला तर बाबा येतीलही, येणार आहेत. तरी आपल्याला एक आपलं खरोखर अहोभाग्य तुमचं की खऱ्या अर्थानं आपल्याला त्यांना जर बोलवायचं म्हटलं तर कमीत कमी एक दिवसाचं प्रवचन जर आपण ठेवलं तर कमीत कमी 10,000 रुपये लागतात. नाही लागत? महागाई वाढली ना बाबा, गाडीचं पेट्रोल डिझेल वाढलं ना, म्हणजे अंतर लांब आहे ना हो. हा, ते ट्रॅव्हलिंगचा खर्च आहे. तुमचं मानधन काही नाही हो, तुमची सेवाच आहे पंथासाठी, धर्मासाठी. पण ट्रॅव्हलिंगचा खर्च आहे. गाडीचं येणं जाणं जरी म्हणलं तर 9-10 हजार रुपये लागतात. आणि ते संयुक्तिक आहे. लोकांना वाटतं बाबा यांची फी एवढी आहे. आता मला लोक बोलवतात, मी कधी सांगत नाही बा एवढे द्या तेवढे द्या, पण लोक कधी कधी त्याच्यातही कटछाट करतात. जेवढं डिझेल पेट्रोल डिझेल लागतं तेवढंच द्या. बरोबर आहे की नाही? चला, धर्मकार्य आहे. कधी कधी देणारा भगवंत आहे. तुम्ही दिल्याने किती दिवस पुरणार आहे? देणारा देव आहे, 1000 हातानं देणार आहे. म्हणून तो विषय महत्त्वाचा नाही. आपल्याला बाबांचं प्रवचन एक शुभेच्छापर 10 मिनटं मी बाबांना विनंती करतो, तरंगर बाबा, की आपण आपले अनमोल असे 10 मिनटं आमच्यासाठी द्या. धन्यवाद. गेल्या 24 वर्षापासून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या श्रीचरणांकित असलेले परमेश्वराच्या असन्निधान धर्मामध्ये तुम्हा आम्हा सर्वांच्या अधिकार वृद्धीसाठी, जसं आत्ताच योगीराज दादांनी सांगितलं की 24 साधनं, आणि या 24 साधनांची भेट घेण्यासाठी, त्यांना वंदन करण्यासाठी या हेतूने आपण सर्वजण आज या भुसावळ शहरामध्ये उपस्थित झालेलो आहोत. या 24 वर्षापासून अविरतपणे आपल्या सर्वांना सोबत घेऊन स्थान प्रसाद भिक्षुक आणि वासनिक यांच्या दर्शनाची अनुभूती घडवून देणारे या पदयात्रेचे सर्व संचालक मंडळी, नावच आहे संघ आणि सांगात. आपला स्वतःचा नित्यविधी सांभाळून तुम्हाला सर्वांना निमित्तविधी घडवून ते देत आहेत. खरं तर सगळं काही आपण समोरच्याला देत असतो, पण आपला बहुमूल्य वेळ आजच्या स्थितीमध्ये कोणाला द्यायला वेळ नाही. एखादा पाहुणा आल्यानंतर आपण म्हणतो की हॉटेलवरनं काहीतरी मागून त्याला आपण खाऊ घालतो, म्हणतो की जा आता लवकर, कारण वेळच कोणाकडे नाही. पण ही सर्व संचालक मंडळी आपला नित्यविधी सांभाळून हा निमित्तविधी आपल्या सर्वांसाठी उपस्थित करून देत आहेत. खऱ्या अर्थाने हे त्यांचं फार मोठं धर्मकार्य आहे. आज ज्यांच्या या प्रांगणामध्ये मंदिराच्या आपण येथे बसलेलो आहोत, असे या भुसावळ नगरातील संपूर्ण पंथाला परिचित असलेले आपला जो धर्मप्रवाह आहे, ही विचार पताका जी आहे, ती ज्यांनी आपल्या या कार्यकर्तृत्वाच्या कालखंडामध्ये अगदी सर्वदूर त्यांनी परमेश्वराचं नाव त्यांनी पोहोचवलं, असे या मंदिराचे संचालक
आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर प्रातस्मरणीय श्री बाबाजी, आपण सर्वजण या भुसावळ परिसरातील मठ, मंदिरं, आश्रम आणि या ठिकाणी उपस्थित असलेली जी काही परंपरेची देवपूजा आहे ती वंदन सर्वजण येथे करत आहात. जळगाव जिल्ह्यामध्ये असलेला हा एक महत्त्वाचा भाग, कारण या भुसावळ, रावेर आणि यावल या परिसरामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 3 विभाग आपल्याला पाहायला मिळतात. आता 24 तारखेनंतर तुम्ही ज्या जळगाव जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार तो जळगाव जिल्हा आहे, परंतु तिथलं राहणीमान, तिथलं बोलणं, तिथलं वर्तन हे थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आहे. अगदी खानपान सुद्धा तिकडचं वेगळ्या पद्धतीचं आहे. आपण भुसावळच्या इकडं आलो की इकडच्या लोकांचं राहणीमान, खानपान, बोलणं, वर्तन हे सुद्धा वेगळ्या पद्धतीचं आहे. आणि म्हणून जळगाव जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्यानंतर एकूण या संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये 3 प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. त्यातल्या त्यात इकडचा जो परिसर आहे हा परिसर अत्यंत प्रेमळ अशा प्रकारचा परिसर आणि परंपरेचे आश्रम या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगदेवपासून आपण सुरुवात केली आणि मग सावदा असेल, फैजपूर असेल, त्यानंतर वाघोदा असेल, सांगवी असेल, इथले जे काही मठमंदिरं आहेत हे परंपरेचे मठमंदिरं आहेत आणि अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचे वंदन की जे दुर्मिळ आहेत. आता संघ सांगात संचालक मंडळाने इकडनं पदयात्रा काढण्याची हिंमत केली, नाही तर एरवी इकडच्या भागामध्ये काही जास्त पदयात्रा वगैरे येत नाही. त्यांचा रूट ठरलेला असतो, साई गव्हाण ते जाळीचा देव, अगदी पाचोऱ्यापासूनच त्यांचे सरळ सरळ ते शेंदुर्णीकडे निघतात आणि तिकडचे ते स्थान वंदन करतात. परंतु दुर्मिळ असलेली जी देवपूजा आहे, आषाढीच्या टायमाला आपण करण्याचा प्रयत्न केला असेल अनेकांनी, पण गर्दीमध्ये देवपूजा काय आपल्याला चांगल्या पद्धतीने वंदन करता येत नाही. आणि म्हणून संचालक मंडळीचा हा हेतू की ते वंदन आपल्या सर्वांना घडावं आणि त्या दर्शनाची जी एक अनुभूती आहे ती अनुभूती आपल्या सर्वांना तिथे प्राप्त व्हावी. आणि म्हणून संचालक मंडळाचे खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण आभार व्यक्त केले पाहिजेत. कारण एखाद्या पदयात्रेचं संचालन करणं ही काय फार सोपी गोष्ट नाही. आधीच्या कालखंडामध्ये खूप सोपी गोष्ट होती, परंतु आता काही ती सोपी राहिली नाही. सगळं नियोजन करणे हे दिसायला आपल्याला अशा पद्धतीने दिसतं, परंतु फार कठीण आहे. परंतु अत्यंत कठीण अशा प्रकारचं धर्मकार्य ही सर्व संचालक मंडळी या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून मी आपला फार अधिक वेळ न घेता, आज पर्वणी आहे आपल्याला भुसावळ शहरामध्ये, कारण इकडचे देवपूजा वंदन झाल्यानंतर पुन्हा आणखीन आपल्याला पुढे देवपूजा वंदन करण्यासाठी जायचं आहे. आणि म्हणून स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिक या चहू साधनांचा तुमच्या धर्मरूप जीवनामध्ये सतत दर्शनाचा लाभ घडत राहू हीच साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या चरणी विनंती करतो आणि लांबलेल्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो. सोबतच दिनांक 26 तारखेला आमच्या भडगाव नगरीमध्ये आपल्या सर्वांचं आगमन होणार आहे. आणि म्हणून संचालक मंडळींनी मला बोलायला वेळ दिला आणि म्हणून आत्ता संधी साधून घेतो की 26 तारखेच्या दुपारच्या पिढारणाचा आपल्याला सर्वांना दंडवत प्रणाम. धन्यवाद बाबा. अत्यंत सुंदर विचार बाबांनी या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. एकदा पुनश्च आपण सर्वांनी बाबांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. यानंतर या मंदिरचे संचालक आमचे काकाश्री आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर महंत श्री जिंतूरकर बाबाजी शास्त्री. वास्तविक तसं पाहिलं तर मोठ्या माणसांचं नावाचा उल्लेख करणं हे चुकीचं आहे, परंतु आपल्याला सर्वांना माहिती असावं की आपण भुसावळला गेलो, कोण्या ठिकाणी, कोण्या आश्रमात गेलो, कोण्या बाबांकडे गेलो, हेही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून आचार्य श्री बाबांना या ठिकाणी मी सर्व संचालक मंडळींच्या वतीने विनंती करेन की बाबा आपण या आमच्या पदयात्रेकरूंना या ठिकाणी मार्गदर्शन करावं.
दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. हृदयभज परेशं स्वामिनं गुण्डवाक्यं नयन निखिल लोकाधारमालोकयेशं श्रवण शृणुनितान्तं पुण्यकीर्तिं महान्तं भवगत शमनं तं वाणि संवर्णयाशु. नंतर बोलतो. भवगत शमनं तं वाणि संवर्णयाशु. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. या जळगाव जिल्ह्यात आपण आलात. या जळगाव जिल्ह्याला खानदेश असं म्हणतात. खानदेश म्हणजे कान्हाचा देश. कान्हा म्हणजे श्रीकृष्ण. ज्या वेळेला रुक्मिणीने अत्यंत प्रेमाने ज्या वेळेला तिथं शिशुपालाशी लग्न ठरलं, भीमकाने ठरवलं, भावांनी ठरवलं, पण तिला वेद निर्माण झाला होता तो भगवान श्रीकृष्ण. एक विरह पत्रिका तिथून सुदैवाच्या हाती एका ब्राह्मणाच्या हाती पाठवली आणि ती पत्रिका वाचल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण द्वारकेहून जायला निघाले. कोणालाही सांगितलं नाही, बलरामाला सांगितलं नाही, बाकीच्यांनाही सांगितलं नाही आणि एकटेच निघाले रथ घेऊन. त्यावेळेला श्रीकृष्ण पहिला जो मुक्काम झाला तो चांगदेवला झाला. आपण चांगदेवला जाऊन आला. तर त्या चांगदेवला ज्या ठिकाणी आपण मोठ्या मंदिरात थांबला तिथं भगवान श्रीकृष्णाचा पहिला मुक्काम. आणि नंतर ज्या वेळेला सगळे बलराम वगैरे आले आणि तिथून पुढे म्हणजे कौंडण्यपुराला म्हणजे आताची जी अमरावती आहे त्या ठिकाणी ते सर्वजण. रुक्मिणीचं हरण केल्यानंतर बरं का, तिला रथात चढवल्यानंतर ती स्वतः वेदली होती. वेदशक्ती ही अत्यंत महत्त्वाची आहे. वेदाने बोध होतो. बोधानेच तुम्हाला ज्ञान होणार आहे. त्याच्यानंतर तुमचं अनुसरण होणार आहे. त्यानंतर तुम्ही परमेश्वर मार्गामध्ये लीन होणार आहे आणि नंतर तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होणार आहे. असा तो वेद निर्माण झाला रुक्मिणीला. आणि मग तिनं एक पत्रिका लिहून पाठवली बा श्रीकृष्ण भगवंताला की मला तुम्ही हवे आहे, तुम्ही माझ्यासाठी काही करा पण या. आता इकडं तर सगळं लग्नाची तयारी झालेली आहे. शिशुपाल त्या ठिकाणी अंगाला हळद लावून आलेला आहे. आणि मग ते ज्या वेळेला आली रुक्मिणी तिथे आणि मग तिला सांगितलं गेलं की तू आम्ही गावाच्या बाहेर जे मंदिर आहे जिथं आपण जातो आता माता खिडकीला, ते गावाच्या बाहेर होतं. आणि त्यावेळेला रुक्मिणीचं त्या ठिकाणी स्वीकार केलेला होता. तर त्या ठिकाणी स्वीकार केल्यानंतर पुढे युद्ध झालं, सगळं काही झालं. शेवटी आनंदाने म्हणजे भीमक राजानं तिची श्रीकृष्ण भगवंताला अर्पण केली. पण ज्या वेळेला खरी रुक्मिणीचा वेद निर्माण झाला फक्त, पण तिला बोध त्या ठिकाणी झालेला नव्हता. हे एक लक्षात घ्या. पुन्हा चांगदेवला ज्या वेळेला दुसऱ्यांदा ते आले त्यावेळेला रुक्मिणी भगवान श्रीकृष्णाच्या सोबत होती. आणि भगवान श्रीकृष्णाच्या सोबत असल्यामुळं त्या ठिकाणी स्वामींनी म्हणजे भगवान श्रीकृष्ण भगवंतांनी त्या वेदाचा परिणाम एवढा करून दिला की बोध करून दिला. बोध म्हणजे काय करून दिला की मी परमात्मा आहे, मी परमेश्वर आहे, सर्व करता आहे, सर्व हरता आहे, मी सर्व विश्वाचा पालक आहे आणि तू एक जीवात्मा आहे. तू एक जीवात्मा असून तू एक भक्त आहे. पण तुझ्या भक्तीच्या प्रीतीमुळं
तुझ्या भक्तीच्या त्या अधिकारामुळं तू केलेली परमभक्ती याच्यामुळं मी तुला म्हणजे काय स्वीकार केलेला हे आश्वासन या चांगदेवला दिलं आणि तिला साक्षात्कार झाला की हा श्रीकृष्ण जो आहे तो साक्षात पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार आहे आणि मी एक सामान्य भक्त आहे, मी एक सामान्य जीव आहे, तरी पण सामान्य जीवाला उच्च करण्याचं म्हणजे शक्ती सामर्थ्य ज्या अवतारामध्ये आहे तो अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण. आणि म्हणून तो श्रीकृष्ण परमात्मा या कान्हदेशामध्ये म्हणजे खानदेशामध्ये आला म्हणून याला कान्हदेश म्हणायला लागेल. कान्हाचा जो देश आपण कान्हाला कोणाला म्हणतो? कान्हा श्रीकृष्णाला म्हणतो. श्रीकृष्ण या ठिकाणी येऊन गेलेला असल्यामुळं तो कान्हदेश होता आणि कान्हदेशाचा अपभ्रंश नंतर खानदेश झाला. तर अशा प्रकारे तुम्ही या कान्हाच्या देशामध्ये आलेला आहात. तुम्हाला जे काही लिहून पाठवायचं असेल ना आता परमात्म्याला ते तुम्ही पाठवू शकता, चिठ्ठी एखादी देऊ शकता. तुम्हाला जर परमेश्वरच पाहिजे असेल तर तो पण मात्र तुम्हाला या खानदेशामध्ये मिळणार आहे, कान्हाच्या देशात. आणि तुम्हाला ऐकाच उपभोग पाहिजे असले तरी देखील या ठिकाणी तुम्हाला मिळणार. परंतु त्यागात शांतीनंतर तुम्हाला परमेश्वर हवा असेल तर काहीतरी त्याग करावा लागेल आणि मग त्यागाची देखील अत्यंत गरज आहे आणि ती त्यागशक्ती ही तुमच्यामध्ये आली पाहिजे. हा महानुभाव संप्रदाय आहे. आपण महानुभाव संप्रदायाचे पाईक आहात. महानुभाव संप्रदायाची उपासना करणारे, परमेश्वराची उपासना करणारी शक्ती आहात. वासनिक आहात, संत आहात, महंत आहात, तपस्विनी आहात, साधक आहात. महानुभाव कोणाला म्हटला जातो? महान अनुभव यशस महानुभाव. महान अनुभव, अनुभव म्हणजे तेज, बळ आणि पराक्रम. या तत्वज्ञानाचा, या परमेश्वराच्या परावाणीतून बोललेले जे ब्रह्मविद्याशास्त्र आहे या ब्रह्मविद्याशास्त्राचा अनुभव म्हणजे तेज अशा प्रकारचं आहे. कुठलाही अंधकार एकदा ज्यानं भगवान श्री चक्रधर स्वामींचं तत्वज्ञान समजून घेतलं त्याला जीवनामध्ये कोणताच अंधकार राहत नाही. महान अनुभव म्हणजे तेज, बळ आणि बळ शक्ती देखील त्याच्यामध्ये येते. ज्या वेळेला तुम्ही खरोखर ठरवलं की मला परमेश्वराची प्राप्ती हवीच आहे तर ती निश्चित प्राप्ती या महानुभाव तत्वज्ञानाने होते हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. यात देही डोळा, यात देहामध्ये, यात मिळालेल्या स्त्री पुरुष देहामध्ये तुम्हाला परमेश्वराची ओळख झाल्यानंतर परमेश्वर प्राप्ती होऊ शकते. कारण परमेश्वराने तसं आश्वासन दिलेलं आहे. हे तर शरण आले या काही मरण असेल. अरे आम्हाला जर तुम्ही शरण आलात तर मरण नाही, तुमचा अभ्युदय आहे, तुमचा उदय होणार आहे. एखाद्या सशासारख्याला तिथं हा मैदान दिलं, अरे सशापेक्षा तर तुम्ही शुद्ध माणसात, तुम्हाला विचार करण्याची शक्ती आहे, बुद्धी आहे आणि तशा भावनेतून जर तुम्ही परमेश्वराला शरण गेला तर परमेश्वराची प्राप्ती आपणाला होते. म्हणून हा तो संजोग घडून येतो तुम्हाला पदयात्रेच्या निमित्ताने आलेला आहे, स्थान प्रसादाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेला आहे. आमच्या या ठिकाणी जवळजवळ 30-40 प्रसाद जोड आहे, ते तुम्हाला आता नमस्कार करायला मिळते. परंतु एक महत्त्वाचा विशेष म्हणजे गोविंद प्रभूंचा विशेष आहे बा, तो कोपऱ्यामध्ये आहे. गोविंदू आई गोविंदू बापू श्री गोविंद प्रभूंना ते आई आणि बाप असं आपण समजतो. संपूर्ण गोविंद प्रभू चरित्रातल्या अनेक लीला पाहिल्यानंतर श्री गोविंद प्रभू यांचं वर्णन अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांच्या लीला अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यांचं दातृत्व एवढं मोठं आहे की स्वामींनी सांगितलं की 60 जीवांची अविद्या छेद करून नुसतं अज्ञानच दूर करत नव्हते ते,
तर अविद्याची लागलेली आहे ना जीवाला, मूलतःच लागलेली आहे सृष्टी निर्माण झालेली तेव्हापासून, जी अविद्या तिकडली जीव स्वरूपाच्या सोबत जोपर्यंत ही अविद्या अज्ञान अविद्या दूर होणार नाही तोपर्यंत ईश्वराची प्राप्ती होत नाही, परमेश्वर आपल्याला मिळणार नाही. म्हणून श्री गोविंद प्रभू बाबांचं वैशिष्ट्य होतं की दररोज 60 जीवांची अविद्या छेद करत होते. तुम्हाला वाटतं की ते वरते पाहत होते, खाली पाहत होते, पायी धडधड असं वाजवत होते, नाही. त्या ठिकाणी असलेले जे जीव आहे त्यांना त्यांच्या त्या संबंधामुळं ते संबंध ज्ञान, तो संबंध ज्ञान घडवून त्यांना पुढे संयोग जे प्रकार आहेत त्या ज्ञानातून त्यांचा ते उद्धार करत होते. अनेक भक्तांचा उद्धार करत होते. कोणाला थापड मारली तरी त्याचा उद्धार होणार, कोणाला पायाखाली चिरडलं तरी त्याचा उद्धार होणार. म्हणून नेणीचे श्री प्रभू बाबांची लीला कोणा जीवा काय देते. एक जीव कमी राहिला होता 60 जीवांची अविद्या छेद व्हायला, मग एक जीव कमी राहिला तर आता काय, मग तिथं होती पहा एक म्हणजे प्रवाह होता, कशाचा, नालीचा प्रवाह होता. आणि त्या नालीच्या प्रवाहामध्ये एक आळी होती. ती आळी श्री प्रभू बाबांनी घेतली आणि म्हटलं होय मेली, होय ब्रह्मा होय म्हणे. हा, तू आता परमेश्वर प्राप्तीला गेला, तू जाणार असं त्याला म्हणजे आश्वासन दिलं आणि तिचा उद्धार केला. तेच श्री गोविंद प्रभूचं स्थान त्या कोपऱ्यामध्ये आहे. तो परिवाय पवाय ज्या नालीतनं उचलून श्री गोविंद प्रभू बाबांनी म्हणजे तिचा उद्धार केला, ती नाली या श्री गोविंद प्रभू बाबांच्या याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ती एक नाली आहे त्या विशेषामध्ये. आता सध्या श्री दत्तात्रय प्रभूचा मुखवटा बसवलेला आहे, परंतु ती नाली देखील तुम्ही बारकाईनं पाहाल ना तर त्या नालीमध्ये म्हणजे पोहोचाल तुम्ही. आणि असा विचार केला पाहिजे की आपण अशा नालीमध्ये अटकलो तरी चालेल ना, जर आपला उद्धार होत असेल तर. म्हणून आपण श्री गोविंद प्रभू बाबांचं नामस्मरण करताना, चिंतन करत असताना कशा प्रकारचं हवं, हृदय भज परेशम स्वामीनम गुंडमाख्यम. त्या गुंडमाख्याला म्हणजे गोविंद प्रभूंना कशाने स्मरण करायचंय, कोणाला आज्ञा द्यायची आहे की फक्त बाबांनी म्हणजे तुम्हाला आज्ञा द्यायची, तुम्ही शेजारच्याला आज्ञा द्यायची, पुरुषांनी आपल्या स्त्रियांना आज्ञा द्यायची, स्त्रियांनी आपल्या मालकाला आज्ञा द्यायची, अहो स्मरण करा म्हणून. भाजी विचारली काय करते, अहो तुम्ही तुमचं करा ना, अनुभव काय असं करायचं तर असं नाही. आपण आपल्या हृदयाला आज्ञा देणं महत्वाचं आहे. आपल्या हृदय भज परेशम, हे हृदया हे तुमच्या ठिकाणी असलेलं अंतःकरण जे चतुष्टय आहे, हे अंतःकरण चतुष्टयाला आपणच आपल्या हृदयाला आज्ञा दिली पाहिजे. हृदय परेशम, हृदय भज परेशम, जो पर म्हणजे श्रेष्ठ असलेला जो ईश्वर आहे. हृदय भज परेशम स्वामीनम गुंडमाख्यम. आता तो सर्वांमध्ये श्रेष्ठ कसा होता. आमचे स्वामी ज्या वेळेला रुद्रपूरला जायचे, बाहेरून आपले पादत्राणं बाहेर ते 1 किलोमीटरवरून ते काय काढून टाकायचे. एवढी ती श्री प्रभू बाबांचे पवित्र श्रीचरण त्या ठिकाणी आहे. एक एक रथकण म्हणजे पवित्र झालेला आहे. म्हणून त्या ठिकाणी ते पवित्र संभाळायचे. म्हणून आपल्या हृदयाला आपण आज्ञा दिली पाहिजे. तुम्हाला प्रत्येकाला हृदय आहे का? आणि हृदयामध्ये काही गडबड झाली तर काय होतं मग? अटॅक कसा येतो, कशाने येतो? हृदयाने येतो. म्हणून हृदय भज परेशम स्वामीनम गुंडमाख्यम नयन निखिल लोकाधार आलोकेशम. तुमच्या ठिकाणी प्रत्येकाला 2-2 डोळे दिलेले आहेत. त्या 2 डोळ्यांनी तुम्हाला ज्ञानचक्षु देखील मिळाले पाहिजे. परमेश्वराचं दिव्य ज्ञान तुम्हाला झालं पाहिजे. म्हणून तुमच्या ज्ञान दृष्टीला देखील तुम्ही डोळ्यांना देखील काय नयन निखिल लोकाधारम आलोकेशम. अरे डोळ्यांना तुम्ही काय पाहायचं आहे? या डोळ्यांनो संपूर्ण विश्वाचा जो आधारभूत असलेला परेश म्हणजे परमेश्वर आहे. या परमेश्वराला तुम्ही अशी डोळ्यांना तुम्ही सूचना दिली पाहिजे. या पदयात्रेच्या निमित्तानं तुम्ही या श्रीकृष्ण ज्ञान मंदिरात आलेले आहात.
याच्या निमित्ताने आता तुम्ही तुमच्या डोळ्यांना म्हणजे असं ठरवलं पाहिजे की डोळ्यांनो काय पाहिजे, तुम्ही त्या परमेश्वराला शरण जाण्याचे, ईश्वराला नयन निखिल लोकाधारम आलोके, संपूर्ण जगाला आधारभूत असलेला जो ईश्वर आहे त्यालाच आपण हृदय भज परेशम स्वामीनम गुंडमाख्यम नयन निखिल लोकाधारम आलोकेशम श्रवण शृणुनितांतम पुण्यकीर्तिम वांतम। मग आपले जे कर्ण इंद्रिय आहे, कान आहे, त्या कानांनी काय ऐकायचं? श्रवण शृणुनितांतम, जे ब्रह्मविद्याशास्त्र सांगणारे आहेत, प्रवचक आहेत, प्रवाचक आहेत, किंवा जिथं परमेश्वराची चर्चा चाललेली आहे, हे कानांना ते तुम्ही चर्चा ऐका। श्रवण शृणुनितांतम पुण्यकीर्तिम प्रांतम, ज्याची पुण्यकीर्ती झालेला आहे आता तो महान परमेश्वर आहे त्याचा। पण तुम्ही काय ऐकतात? त्या बाईनं काय केलं, ती कुठं गेली आहे, तो कुठं आला आहे, काय याच्यामध्ये मशगूल होऊन जातात आणि पूर्ण परब्रह्म परमेश्वराला विसरून जातात। म्हणून स्वतःमध्ये आत्मबोध करून घ्या। आत्मज्ञान हे मोक्ष आहे बरं का, हे लक्षात घ्या। तुमचं आत्मज्ञान जर तुम्हाला झालं, तुम्हाला मोक्ष आहे, मोक्ष प्राप्ती आहे। तुम्हाला पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, पुन्हा पुन्हा या नरकात जायचं नाही, पुन्हा पुन्हा त्रास घ्यायचा नाही। अत्यंत संस्कृती छेदू होय ऐके काही प्रतीची, आज तर ही प्रतीची तुम्हाला आली पाहिजे। श्रवण शृणुनितांतम पुण्यकीर्तिम महांतम भवगत शमनम तम वाणी सौवर्णे। बोलायचं काय आहे तुम्हाला? भवगत शमनम तम, या संपूर्ण भवसागरातून शमनंतम हा संपूर्ण जो म्हणजे भवसागर आहे, या भवसागरामध्ये तुम्हाला माहिती किती वेदना होतात, काय होतात, काय नाही, केवढा त्रास होतो। अहो तुम्हाला जेवढा काही पैसा मिळतो तुम्ही कमवल्या जातो तरी तो शेवट कमी पडतो, उसने घेता आणि काय चालवतात। पण असा जो भवगत शमनंतम वाणी सौवर्णे, तुमच्या मुखाने तुमच्या वाणीनं त्या परमेश्वराचं काय चिंतन झालं पाहिजे, त्या परमेश्वराचाच जयघोष केला पाहिजे, त्या परमेश्वराचंच नाव घेतलं पाहिजे। दुसरं नाव घेण्याची गरज नाही ना। तुम्हाला वाईटही बोलायचं असलं तरी परमेश्वराचं नाव घ्या ना, चांगलंच बोलायचं असलं तरी परमेश्वराचं नाव घ्या। हे परमेश्वराचं नाव घेतल्यामुळं तुमचा मोक्ष, तुमची मोक्ष प्राप्ती। हृदय भज परेशम स्वामिनम गुंडमाख्यम नयन निखिल लोकाधारम आलोकेशम श्रवण शृणुनितांतम पुण्यकीर्तिम महांतम आणि भवगत शमनंतम वाणी सौवर्ण। आता तुम्हाला म्हणजे जी वाणी दिलेली आहे ती परमेश्वराचं स्मरण चिंतन करण्यासाठी दिलेली आहे। मग आपण दररोज उठून सकाळी किती पाठ पारायण करतात, किती नामस्मरण करतात? मुखानेच नामस्मरण करायचं आहे ना तुम्हाला, हृदयाने चिंतन करायचं आहे, पण तोंडी तर उच्चारलं गेलं पाहिजे ना। आपलं जे नामस्मरण अशा पद्धतीचं व्हायला पाहिजे की जो नाम आपण उच्चारतो तो आपल्या कानाला ऐकू गेलं पाहिजे। लक्षात घ्या, नामस्मरण असंच करा, वज्रासनावर बसून करा आणि वज्रासनावर बसून केल्यानंतर जे नाव घेतो त्या आपल्या कानाला ऐकू गेलं पाहिजे, शेजारच्याला ऐकू नाही गेलं पाहिजे। म्हणजे आपल्या कानाला ऐकू येतं की नाही ते पहा। म्हणजे आपल्या कानाला आपण घेतलेलं नाव जर ऐकू येत असेल तर बाहेरच्या 10 गोष्टी तुम्हाला ऐकू येतील का? कोणाचे भांडण दंटे चालले असेल ते ऐकायला येते का? नाही, कारण तुम्ही काय ऐकताय की जे नामस्मरण करतोय तेच मी ऐकतोय, आपल्या देवाचं नाव मला ऐकायचं आहे। म्हणून तुम्ही आपलं नामस्मरण करत असताना जो शब्द उच्चारला जातो तो आपल्या कानाला ऐकू आला पाहिजे, अशा प्रकारचं नामस्मरण करा। एखादं नाम तुमच्या आता बसल्या ठिकाणी तुम्ही म्हणा, पहा तुमच्या कानाला ऐकू येतं की नाही। ज्यांनी उपदेश घेतलेला असेल त्यांनी म्हणा, नसलेल्यांनी नुसता जय म्हणा श्रीकृष्णाचा, तरी देखील तुमच्या कानाला ऐकू येतं। त्यावेळेला माझं देखील शब्द तुम्हाला ऐकू येणार नाही, हे स्पीकरचे देखील शब्द ऐकू येणार नाही, एवढं महत्त्व त्याच्यामध्ये आहे। आणि म्हणून आपण आपलं स्वतःचं ज्ञान वाढविलं पाहिजे। आपल्याला ज्ञानबोध ज्या वेळेला होईल, स्वतःचं आत्मज्ञान तुम्हाला होईल की तुम्ही काय आहात, कुठून आलेले आहात आणि तुम्हाला कुठं जायचं आहे। आता तुम्ही नुसतं आम्हाला एवढं सांगून चालणार नाही की आमचा संघ संघात मिळावा, आम्ही कुठून निघालोय, परभणीपासून। कुठून आलेत तुम्ही?
हा? हिंगोली, नांदेड, बलवाड म्हणजे तिकडं तेलंगणाकडून आलेले आहे. हा? ह्या तिन्ही जिल्ह्यातले. बर बर. हा म्हणजे या इतक्या लांबून आलेले लोक आहोत असं तुम्ही सांगाल की नाही? हा? परंतु मग परमेश्वराला देखील आपल्याला सांगता आपण एवढ्या अज्ञान सागरातून आलेले आहात. हा? या मोह प्रपंचात म्हणजे फसलेले होते, परंतु दिवस काढलेच की नाही तुम्ही एवढे, त्याग केलाच की नाही. म्हणून त्यागात शांती अनंतरम, त्याग केल्यानंतर आपल्याला शांती मिळते. म्हणून त्यागही करता आला पाहिजे. हा? असं म्हणत नाही की आताच तुम्ही म्हणजे काय संसाराचा त्याग करा. मनोभावे तुम्हाला त्याग झाला पाहिजे. काम, क्रोध, लोभ, मोह याचा थोडासा त्याग करा. तुमच्या इच्छा काही कमी करा. हा? तुम्ही घरात काय विचार करता? आता एक सोफा सेट लागला, आणखी 4 सोफा सेट आली पाहिजे. काय गरज आहे? तुम्ही 2 माणसं असतात, ते एकाच सोफा सेटवर बसू शकतात. उलट एका याच्यावर बसल्या तर जवळ बसल्या तर गप्पा वार्ता करता येईल, एकमेकांच्या घरात हातही घालता येईल. हा म्हणजे किती आहे प्रेम आहे ना, एकत्र खाणं पाणी केलं ते तुम्हाला करता येईल. पण 4 कमरे बांधायचे, 4 ठिकाणी वेगळं करायचं आणि मग त्याला झाडूला कोणी मारायला नसतो. तर अशा प्रकारची परिस्थिती होत असते. म्हणून आपण आपलं स्वतःचं आत्मज्ञान वाढवणं हे अत्यंत महत्त्वाचं. आपण काय समजायला पाहिजे, परमेश्वराला काय समजवून घेतलं पाहिजे याचा शोध घेणं हे अत्यंत महत्त्वाचं. म्हणून म्हटलेलं आहे आत्मज्ञाने मोक्ष. म्हणजे हे आत्मज्ञान करून घेतलं तर आम्हाला अत्यंत बरं वाटेल. हे आत्मज्ञान तुम्हाला या श्रीकृष्ण ज्ञान मंदिरामध्ये पाहिजे. श्रीकृष्ण म्हणजे काय हो? श्री म्हणजे मायापूरधारी, अव्यक्तातून व्यक्त झालेला तो पूर्णावतार. मायापूरधारी तो श्री कृष्ण. कृष्ण म्हणजे आता तुम्ही याच्यातले बरेचसे शेतकरी असाल बहुतेक. हा? आहेत का शेतकरी? जेवढे शेतकरी त्यांनी हात वरते करा बरं. अरे वा, सगळे शेतकरी आहेत. आणि मग आमचा कृष्ण देखील शेतकरी आहे. कृष्ण म्हणजे त्या असा शब्द अर्थ आहे कृष विलेखने, नांगरणे. तुम्ही नांगरता ना शेत? हा? मग भगवान श्रीकृष्ण देखील नांगरतो बरं का. कृष्ण कृष विलेखने, नांगरणे म्हणजे तो नांगरतो. आणि तुमच्या ठिकाणी असलेलं आता तुम्ही नांगरल्यानंतर काही ते बाहेर टाकतात का काढून, जे काही जमिनीत असेल ते काशा वगैरे, हा त्याला गवत काही हे असेल ते काशा फेकून देता ना, की पुन्हा तिथंच गाडतात, बाहेर फेकता का? मग चांगले शेतकरी आहात तुम्ही. का भगवान कृष्ण असा मोठा शेतकरी आहे. कृष्ण विलेखने म्हणजे संपूर्ण जगाला ज्ञान देणे. आपल्या ज्ञानाने तो जीवस्वरूपाच्या ठिकाणी असलेले सगळे जे दोष आहेत, काम म्हणजे इच्छा, क्रोध म्हणजे अहंकार, काम क्रोध लोभ, आपण जो लोभ करत असतात, हे काम क्रोध लोभ मत्सर विनाकारण भांडणं करत बसतात. हा, काही गरज नाहीये. जे भांडणं करतात त्यापेक्षा देवाचं नाव घे ना, बरं वाटतं. आहे काम क्रोध लोभ मोह मत्सर. मोह बी किती करता हो तुम्ही सोबत, की काय येणार आहे? तुम्ही 2 बिल्डिंगा बांधल्या, हा, आणि शेवट आता बिलकुल उद्घाटन करायचं त्यावेळेला तो गेला म्हणजे गतला. सोबत काय आलं? ती बिल्डिंग आल्या का बंद्या? नाही. म्हणून जास्त लोभही करू नका, मोहही करू नका. काम क्रोध लोभ मोह आणि मत्सर तर कुणाचा करू नका. कुणाची तुम्ही भांडण वैर असं नसावं. भगवान श्रीकृष्ण देखील आपल्या भगवद्गीतेत म्हणतात निर्वैरः सर्वभूतेषु. जो निर्वैर आहे सर्व प्राणी मात्राच्या ठिकाणी, निर्वैरः सर्वभूतेषु, जो निर्वैर आहे ना तोच माझ्या पदप्राप्तीचा अधिकारी आहे. सर्व प्राणी मात्राच्या ठिकाणी त्यांना निर्वैर व्हायला पाहिजे, वैररहित व्हायला पाहिजे. कुणाचा वैर ठेवू नका, कुणाच्याबद्दल दुश्मनी ठेवू नका. आपण कुणाची दुश्मनी ठेवली तर तो काय दुश्मनी ठेवणार आहे? एकदा मारायला येईल, मारले, थोडासा गाल पुढे करायचा, दुसरी मारे, आणखी थोडासा गाल पुढे करायचा, तिसरी मारे, चौथी मारण्याची त्याची टाप नाही. एकदा तुमचा गुन्हा केला, बोलला, ठीक आहे ऐकून घ्या. दुसऱ्यांदा बोलला, ऐकून घ्या. तिसऱ्यांदाही बोलला तरी ऐकून घ्या. प्रतिकार करायची गरज नाही. प्रतिकार
करण्याची आवश्यकताच नाही. तुम्ही प्रतिकार करायला कराल तर शब्दाला शब्द वाढेल. पुन्हा जास्त म्हणजे काय तुमचे हे होतील. परंतु ते न करता त्याच्या मनातलं कायमचं वैरत्व नष्ट होण्यासाठी तुम्हाला प्रेमानेच त्याला जिंकावं लागेल. म्हणून म्हणतात प्रेमाने मिळवा, प्रेमाने मिळवा मिळाच व्हा तद्रूप, प्रेमाने मिळवा मिळाच व्हा तद्रूप. त्या प्रेमातच विकसित होते भक्ती, त्या प्रेमातच विकसित होते भक्ती. दे सर्वस्वत की ये सर्वेश्वर हाते. त्या प्रेमामध्ये तुमची भक्ती काय विकसित होणार आणि मग विकसित झालेली भक्ती काय होणार आहे. त्या प्रेमाने होते विकसित भक्ती. प्रेमाने मिळवा मिळाच व्हा तद्रूप. त्या प्रेमातच विकसित होते भक्ती. दे सर्वस्वत की ये सर्वेश्वर हाती. प्रेमाने तुम्ही त्याला आपलं सर्वस्व जर आपण केलं तर तो पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार निश्चितपणे आपल्या हातात येतो. हे मी तुम्हाला छानपणे. कोणाला परमेश्वर पाहिजे आहे का? या पदयात्रेकरूंपैकी कोणाला परमेश्वर पाहिजे आहे का, मिळवायचं आहे का? त्यांनी हात वरती करा बरं. ज्यांना वाटतंय की खरोखर परमेश्वर होतो. मग किती प्रेम पाहिजे आहे त्याच्याबद्दल. अर्धच मागचे काही दिसत नाही. माझे अरे बाया करत नाही का? बाया हात वरती करत नाही. अरे बायांना केवढा अधिकार दिलाय. स्त्री ठाई आदशक्ती. अरे तुमच्या ठिकाणी तर फार मोठे आदशक्ती स्वामींनी सांगितलेलं आहे. स्त्री ठाई आदशक्ती. तिची उपेक्षा थांबवली पाहिजे. म्हणून आमच्या भगवान श्री चक्रधर स्वामींनी पहिली आचार्य जी बनवली ना, पहिली आचार्य कोण होती बायांनो? नाव सांगा बरं. कोणी सांगितलं नाही का? त्या ऐकायला नाही येत. औसा होती, बाईसा होती. सर्वात मोठी आचार्य म्हणजे बाईसा. बाईसांना प्रेमदान दिलं. 11 पायऱ्याच्या उंच सिंहासनावर बसून तिची दररोज पूजा अर्चा व्हायची बर का. दररोज तिची पूजा अर्चा व्हायची आणि पूजा अर्चा झाल्यानंतर ती पूजा अर्चा ती स्वीकारायची. भगवान श्री चक्रधर स्वामी आमचे परमात्मा एक दिवस तिथं गेले. तिनं स्वामींना बसायला पाय पुसणं टाकलं. विचार करा. जो म्हणजे उभय दृश्यावतार आहे त्या परमेश्वराला बाईसांनी काय पाय पुसणं टाकलं. आणि नंतर दुसऱ्या दिवशी मी तसंच केलं. एका वाटीत पाणी भात खायला दिला. स्वामी म्हणे ठीक आहे. हिचे अनधिकार एवढे वाईट आहेत काय, मागच्या अनंत जन्मातले अनंत सृष्टीतले अनधिकार आहेत. आणि मग तिसऱ्या दिवशी ज्या वेळेला ती सिंहासनावर बसली आणि तिचे शिष्यगण पूजा करायला लागले त्यावेळेला स्वामींची नजर वरती गेली. ते पाहायला लागल्या तिच्या पूजावसर आणि तिनंही स्वामींच्याकडे पाहिलं. आणि पाहिल्याबरोबर तिला काय झाला, तिला एकदम बोध झाला आणि एकदम उडी मारली. तिनं पायऱ्या बी उतरली नाही, एकदम उडी मारली. स्वामींना शरण आले आणि म्हणून ती बाईसा आपल्या ठिकाणी असलेले काही दोष असतात पण आमचा परमेश्वर एवढा दयाळू आहे, एवढं मायबाप आहे की तो आमच्यासाठी वाट पाहतो. तुमचे हे दोष कसे नसतील त्याचं चिंतन तो करत असतो. तो तुमच्यासाठी म्हणजेच काय हे करत असतो. ज्या वेळेला एकदा औसाला विचारलं, बाबा आम्ही बाबा ते चिंतू, बाबा सकाळीच उठून कोणाचं चिंतन करतात. त्यावेळेला स्वामी म्हणतात की बाई आम्ही सकळ जीवाचे चिंतू, आम्ही सर्व जीवांचं चिंतन करत असतो. त्यांचा उद्धार व्हावा, त्यांचे अनधिकार नष्ट व्हावे, अशा प्रकारचे आम्ही म्हणजे त्यांचे अधिकार नष्ट होत असतात. म्हणून अशा प्रकारचं आम्ही चिंतन करतो असं स्वामींनी स्वतःच्या स्वमुखे सांगितलेलं. आम्ही सकळ जीवाचे चिंतो, आम्ही सकळ जीवाचं चिंतन करतो. म्हणून परमेश्वराने सांगितलेलं आहे की प्रातःकाळी उठून परमेश्वराचं नामस्मरण करावं, परमेश्वराची भक्ती करावी, परमेश्वराचं पाठ पारायण करावं. आता आपण या पदयात्रेच्या निमित्तानं
आमच्या या श्रीकृष्ण ज्ञान मंदिरामध्ये आलेले आहात। श्रीकृष्णाचा आता त्याचा नांगर इथे चाललेला आहे हा, म्हणून त्या नांगराने तुमचे सगळे दोष या ठिकाणी आम्ही आता हा नांगर चालवला आहे, हे सगळे दोष जो आहे ना कचरा वगैरे हा, तो आता तुम्ही आमच्या या मंडपात ठेवून द्या। मंडपवाले ते बाहेर घेऊन जातील हा, आणि तुम्ही मात्र स्वच्छ होऊन, तुम्ही मात्र शुद्ध होऊन जा आणि शुद्धांतकराने जीवनामध्ये प्रवास करा। संपूर्ण शुद्धांतकरण ज्या वेळेला तुमचं होईल ना या ठिकाणी आल्यानंतर, त्याच वेळेला तुम्हाला वाटलं पाहिजे की आम्ही श्रीकृष्ण ज्ञान मंदिरात गेलो होतो। श्रीकृष्णाच्या ज्ञान मंदिरात जिथं आम्हाला काही ज्ञान ऐकायला मिळालं, जिथं आम्हाला काही ज्ञान झालं, काही बोध झाला, असा त्या परमेश्वराच्या श्रीकृष्ण ज्ञान मंदिरात आपण गेलो आहोत। आणि हे नगर आहे श्री चक्रधर नगर हा। चक्रधर कोणाला म्हणतात? चक्रधर कोणाला म्हणतात हा? अहो चक्र, ज्ञान चक्र आणि शक्ती चक्र धारण केलेला आहे तो श्री चक्रधर। श्री म्हणजे मायापूरधारी, अव्यक्तातून व्यक्त झालेला, निराकारातून साकार झालेला। चक्र म्हणजे ज्ञान चक्र, संपूर्ण जीवाचं सगळं सृष्टी चक्र आहे। संपूर्ण जीवाचं जे ज्ञान आहे, जे ज्ञान ब्रह्मविद्याशास्त्र, भगवान श्री चक्रधर स्वामींनी केवढं ज्ञान सांगितलं। कोणाला सांगितलं? माईमभट्टाला सांगितलं, नागदेवाचार्यांना सांगितलं, बाईसांना सांगितलं, त्यांना साक्षात्कार करविला हा। तर अशा प्रकारचं आत्मज्ञान ज्यांना करवलं हा, तो ज्ञानचक्र आणि शक्तीचक्र, संपूर्ण शक्ती ज्याच्या हातामध्ये आहे, या संपूर्ण ब्रह्मांडातल्या सगळी देवी देवता त्यांचं दातृत्व हा, हे सगळं चक्रधर स्वामींच्या हातामध्ये आहे। म्हणून ज्ञानचक्र शक्तीचक्र ज्यानं धारण केलेलं आहे तो श्री चक्रधर, लक्षात ठेवा। ज्ञानचक्र शक्तीचक्र ज्यानं धारण केलेलं आहे तो श्री चक्रधर। या श्री चक्रधराला आपण शरण जात आहात, या श्री चक्रधराचे आपण उपासक आहात हा। म्हणून या चक्रधराला समजून घेणं, त्याच्या तत्वज्ञानाला अनुभवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणून तत्वज्ञान अजून आहे का वेळ? चक्रधर समाज, चक्रधर नावाची व्याख्या लक्षात आली ना? कारण तुम्ही चक्रधर नगरात आलेले आहे। या नगरात आल्यानंतर तुम्हाला चक्रधर हा कळाला पाहिजे हा, आणि मग त्या दृष्टीनं त्याच्या ज्ञानाकडे तुम्हाला आवडी निर्माण झाली पाहिजे। ब्रह्मविद्याशास्त्र हे तुम्ही ओळखण्यासाठी, ब्रह्मविद्याशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी अशा काही साधकांच्या सन्निधानामध्ये तुम्ही गेले पाहिजे हा। सन्निधानामध्ये जर तुम्ही गेले ना हा, तरच म्हणजे ते ज्ञान प्राप्त होणार आहे हा। आणि काही जर नाही गेले ना हा, तर काही लोकांना सन्निधानात जर संपर्क नाही आला, संयोग नाही आला, तर स्वामी म्हणतात हे सन्निधानी पातले असे आणि तुम्ही पावावे असा। नागदेवाचार्यांना विरह दिला, माईमभट्ट तर म्हणजे श्री गोविंदगुरुरावांच्या सन्निधानामध्ये होते, तिथं ते राहत होते। आणि नागदेवाचार्यांना विरह दिला, परमेश्वरापासून त्यांना दूर लोटलं, म्हणे आता तुम्ही जा नागदेवा, आता जा, आमची प्रवृत्ती नाही तुम्हाला आमच्या जवळ ठेवायची। मग नागदेवाने विचार केला, आता घरी जावं तर तिथं नरकच आहे हा, तिथं अविद्य आहे, मग जाऊ ते कुठे? मग आमच्या स्वामींना विचारलं, बाबा श्री प्रभू बाबांच्या सन्निधानी रुद्रपूरला जाऊ हा। मग स्वामींना आणखी आनंद झाला की हा खरा भक्त आहे हा, त्यांनी सांगितलं जा म्हणून। आणि मग ते रुद्रपूरला गेल्यानंतर तिथं राहू लागले। त्याच्या अगोदर म्हणजे माईमभट्ट अनेक दिवसापासून श्री प्रभू बाबांची सेवा करायची। कशी सेवा करत होते माहिती आहे का? त्यांचा सोन्याचा व्यापार होता। ते सोन्याच्या व्यापारातनं जेवढा नफा मिळेल ना तो दररोज श्री प्रभू बाबांच्या पूजावसरासाठी ते खर्च करत होते। म्हणजे जेवढा तुम्ही काही कर्म करतात, व्यवसाय करतात हा, त्याच्यातली मिळाली संपूर्ण जी रक्कम होती ते परमेश्वरासाठी खर्च करत होते। आणि मग ते भिक्षा मागायला जायचे। मग विचार करायचे गावातले लोक, हा सोन्याचा व्यापार करणारा
आहे आणि हा काय खात असेल का, तो त्यांच्या गाईगुराला चालवत असेल. म्हणून शिळे विटलेले अन्न ज्या वेळेला त्या माईम भट्टाच्या झोळीमध्ये यायचे, हा माईम भट्ट म्हणजे एवढा होता की दररोज त्याच्या जेवणामध्ये 60 भाज्या असायच्या. 60 भाज्या. तुम्ही खाल्ल्या कधी एकदा एका जेवणात? पंचवताराच्या उपारामध्ये कधी पाहिल्या आहेत तर 60 भाज्या? हा, पाहिल्या आहेत ना. तशा 60 भाज्या दररोज त्याच्या जेवणामध्ये असायच्या. त्याला जी आवडेल ती तो खायचा, बाकी राहायचा. तर 60 भाज्यांचं जेवण करणारा हा माईम भट्ट, परंतु त्याला काय वाढलं भिक्षामध्ये? शिळं अन्न वाढलं, कुजलेलं अन्न वाढलं, नासलेलं अन्न वाढलं. कारण त्या गावातल्या लोकांची, वृद्धपूर लोकांची भावना अशी झाली, हा त्याच्या गाईंना वगैरे वासरांना टाकत असेल, हा एवढा मोठा व्यापारी शिळं ही भिक्षा काय खाणार आहे. परंतु पहिला घास घेतला, तो पहिला घास घेतल्यानंतर माईम भट्टाला तो काही म्हणजे तोंडापर्यंत गेला नाही, नाकापर्यंत गेला, तर तो अतिशय त्याची दुर्गंधी आली, वाईट आली. आणि म्हणून तो त्यानं ठेवून दिला. कारण जाईलाच गेलं ना, तसाच उपाशी. दुसऱ्या दिवशी पुन्हा भिक्षेला गेला, तसंच अन्न त्याला पुन्हा मिळालं. आणि मग तरीही त्यानं खाण्याचा प्रयत्न केला नाही. आणि मग तिसऱ्या दिवशी मात्र काय गेला, पुन्हा तसंच सडलेलं अन्न भिक्षेमध्ये त्याला मिळालं, घेतलेलं अन्न भिक्षात मिळालं. आणि त्याने जो घास घेतला, तो एक घास त्याच्या माईम भट्टाच्या मुखामध्ये गेला. आणि मुखामध्ये गेल्यानंतर स्वतःची पाठ त्यांनी स्वतः काय ठोकून घेतली. आता माईया होय झाला म्हणे, आता माईया जिंकलं रे, जिंकला म्हणे, आता मी जिंकलो. एक घास खाऊ शकलो ना तरी मी जिंकलो. तुम्हाला तुमची पाठ थोपटता आली पाहिजे. कोण थोपटून घेणार आहे? आपली पाठ कोणाला थोपटता येते का? पहा बरं थोपटता येते काय? हट्ट करू प्रयत्न करणार, ट्राय काय हरकत आहे? हो बाबा, ठोकतायचे का? पण आचरण करून ठोकता आली पाहिजे. नाही तर घरी गेले, प्रपंचात हात केले आणि मला माझी पाठ ती थोपटता आली पाहिजे ना. हे शिकलं पाहिजे. तुम्ही हे शिकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला हा आचार आदर्श घेणं हे जरुरीच आहे. म्हणून आपण अशा प्रकारच्या पदयात्रेमध्ये आल्यानंतर, घरी गेल्यानंतर नुसत्या मुलांची पाठ थोपटू नका. तो शाळेत पहिला आला किंवा विद्यालयात पहिला आला, जिल्ह्यात पहिला आला, त्याची पाठ थोपटतो की आपण? आणि मग तुम्ही देखील संपूर्ण पदयात्रेमध्ये जर पहिले आले तर तुमची पाठ थोपटायला पाहिजे ना. बर, अशी कोण कोण पदयात्रे करू, महिला किंवा पुरुष आपली पाठ थोपटून घेणार आहे बरं? त्यांनी हात वरचे करा. एकही पाया घेणं, अहो हे पण पालक आहे. तो पालक आहे. आता संघ सांगत आहे ना, संघ सांगत आहे. आता तुम्हाला एवढा संघ चांगला आहे, संगत चांगली आहे, मग संगतीमुळे काय मिळत नाही? सत्संगती किम न करो ती तुमचा. सत्संगती जर तुम्हाला मिळाली, काय म्हटले? सत्संगती किम न करो ती पुंसा. सत्संगती म्हणजे चांगली जी संगत आहे ती माणसाला काय करू शकत नाही, ती सगळं काय करू शकते. तशा प्रकारची तुमची सत्संगती आहे ना. तुम्हाला वाईट तर कोणी काही सांगत नसेल, कारण मी आलो तेव्हापासून ऐकलं, जे संयोजक आहे ते पण तुम्हाला खूप चांगलंच सांगतात. त्यांचे काही ढोष्टर शब्द नाही, ते काही मारून सांगत नाही, एखादे थापड देत नाही किंवा पाठीवर काठी पण मारत नाही. कदाचित शिट्टी मारत असतील हे बाबा, पण ती शिट्टी गोड असेल. एकदा वाजवा तिकडं मागचे लोक ऐकत नाही येत ना, असं आहे का? बरं, म्हणजे पहा बाबा शिट्टी काही वाजवायला तयार नाही काय. केवढा मोह आहे या शिट्टी जवळ. तर बाबा, तर शिट्टी नका वाजवू, पण गट्टी मात्र आमच्याशी नेहमी. गट्टी म्हणजे पक्क
हे पक्क ठेवा. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी आलेले आहे. तुम्हाला वेद झाला, बोध झाला, ज्ञान झालं. त्या चक्रधर नगरामध्ये तुम्ही आला. तुम्हाला चक्रधर या ठिकाणी समजला, ज्ञानचक्र समजलं, शक्तिचक्र समजलं. शक्तिचक्र म्हणजे चारही युगामध्ये ज्या काही, कोणते 4 युग आहेत? कृतयुग आहे, त्रेतायुग आहे, द्वापार युग आहे, कलियुगामध्ये. या 4ही युगामध्ये जेवढ्या काही शक्ती आहेत, जेवढे काही ब्रह्मांड आहेत, एका ब्रह्मांडातून दुसऱ्या ब्रह्मांडामध्ये आपण जर परमेश्वराचं आदराने हृदयापासून नामस्मरण केलं तर स्वामी म्हणतात ते नामस्मरण या ब्रह्मांडात जरी केलं तरी पुढच्या ब्रह्मांडात मी गेलेलो असेल तरी तिथे मला ऐकायला. म्हणून आज आमचे स्वामींनी काय 1000 वर्षाचं शक्ती स्वीकारलेली आहे. वयस्तंभिनी विद्या त्यांनी स्वीकारलेली आहे. काटोलला शब्द दिलेला आहे की मी 1000 वर्षापर्यंत ही आता मायापूर ठेवणार आहे. मग ती आज कुठे आहे? काबूलला आहे, कंदारला आहे, कुठे आहे. परंतु तुम्ही इथं जर तेवढ्या आवडीनं त्याचं नाव घेतलं, त्याचं स्मरण केलं तर तिथेही ते ऐकायला जाणार आहे, ते पोहोचणार आहे. याची खात्री आहे की नाही तुम्हाला? मग तेवढ्या प्रकारे या ब्रह्मांडातून शब्द उच्चारलेल्या त्या ब्रह्मांडापर्यंत जर जाऊ शकतो, तर मग आपण आता ज्या ठिकाणी आहोत परमेश्वराच्या असंविधान धर्मामध्ये आहोत. आता साक्षात परमेश्वराची श्रीमूर्ती आपल्यासमोर नाही, परंतु ज्या स्थानाच्या निमित्तानं, ज्या प्रसादाच्या निमित्तानं, स्थान म्हणजे आता विशेष पण आहे, ते प्रसाद पण आहे. स्वामींनी प्रसन्न होऊन दिलेले जे प्रसाद आहे त्या प्रसाद सेवेत धर्मी उपयोगात आहे. प्रसाद सेवेने म्हणजे काय? तुमचा धारण केलेला जो धर्म आहे त्याच्यामध्ये फार मोठा उपयोग होत असतो. म्हणून प्रसाद सेवा तुम्ही करत असतात. आणि ही प्रसाद सेवा अत्यंत महत्त्वाची असते आणि ती शांततेनं, तेवढं भाविकतेनं, अत्यंत श्रद्धेने गेली पाहिजे. नाही तो होय पुढे वय, पुढे वय, पुढे वय ढकलत बसायचं आणि त्या ढकलत बसणारं तुमचं लक्ष फक्त त्या बाईला पुढे ढकलायचं नाही असं आपण तर जातो ना पुढे. तो त्याचा आटोपला एखादा ठीक आहे, एखादा प्रसादाच्या ठिकाणी वेद निर्माण झाला, तो तिथं 2 मिनिटं जरा जास्त थांबत असेल. अरे वेद निर्माण झाला तर तू परमेश्वर प्राप्तीला पण जाणार आहे ना. त्याला आवडी निर्माण झाली, म्हणून करू द्या त्याला, काही हरकत नाही. नंतर आम्हाला हा पदयात्रा करायचीच आहे, पुढे आम्ही पोहोचणारच आहोत. पिढारण आम्हाला मिळणारच आहे आणि पुढे आम्ही जेवणारच आहोत, पुढे पण मग जाणारच आहोत. आमचा प्रवास चालू राहणार आहे, हे मोक्ष मार्गाचा प्रवास आहे. तर अशा प्रकारे वेदाने, बोधाने तुम्हाला परमेश्वराचं ज्ञान व्हावं, ही प्रभूचरणी मला प्रार्थना करता येईल. मी ती प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणखी काही वक्त्यांना बोलायचं असेल आणि बोलणार आहे याची जाणीव मला आहे. मीच फक्त तुम्ही सांगा बाबा आम्हाला केव्हा असं अमृत भेटणार आहे? आम्हाला अमृत केव्हा भेटणार आहे? तुम्ही सर्वांनी चहा पाणी घेतला का? म्हणजे तुम्हाला गरम वाटतंय का आता ते? चहानं गरम वाटलं की ज्ञान ऐकलं नाही? ज्ञान ऐकलं ते बरं आहे. कारण आमचा चहा तेवढा गरम नाही. काही हरकत नाही. पुन्हा हे एवढी प्रेमी मंडळी मला मिळणार नाही. ही प्रेमी मंडळी मला मिळणार नाही. देखील आम्हाला तशा प्रकारची म्हणजे सहायता परमेश्वराची मिळेल. कोणाला काही शंका आहे का? मी जे शंका असेल तर विचारा. बाईचा त्रिदिवस असताना सुद्धा बाईचा आचार्य झाल्या बाईसरा किंवा स्वामींनी त्यांना हे केलं, तर आमच्याबरोबर त्यांची ती दोष असून सुद्धा स्वामींनी जवळ कसं केलं? हेच महत्वाचं आहे की बाईसांच्या ठिकाणी किती दोष होते. पहिल्या दिवशी एक दोष नाचवला, दुसऱ्या दिवशी एक दोष नाचवला आणि तिसऱ्या दिवशी तो दोष नाचवल्यानंतर त्यांना प्रेमदान दिलं. हे त्यांचे अनधिकार होते. मागच्या जन्मामध्ये पूर्वज जोड तशा प्रकारची जोडलेली होती.
परमेश्वर मिळावा हे त्यांना त्यांचा अधिकार पण होता, परंतु या दोषांमुळं अहंकारामुळं ते सगळं लपलेलं होतं. तुमच्या ठिकाणी देखील हे सगळे दोष जे आहेत ना, मीपणा आहे तुमच्या ठिकाणी, आहे की नाही? हा, तसं बाईसांच्या ठिकाणी मी एक मोठ्या संप्रदायाची आचार्य आहे, मी एक पयोवृत्ती आहे, मी जेवण अन्न देखील येत नाही, मी एक पयोवृत्ती आचार्य आहे, अशा प्रकारचा त्यांना. आणि मी स्त्री असून देखील, आणि हे तिन्ही दोष जे आहे ते स्वामींनी ते तिथं चिंतन केलं. किती दिवस चिंतन करावं लागलं? 6 महिने बाबा, 6 महिन्यापासून स्वामींनी त्या ठिकाणी 3 दिवसामध्ये तिचे दोष चिंतन केले. परंतु ज्या वेळेला मेहकर पासून स्वामी निघाले तेव्हापासून बाईसांना भेटायचं आहे हा, या विचारात गेले. कारण तिचे अधिकार स्वामींना माहिती होते, तिची योग्यता स्वामींना माहिती होती, आणि ती फार मोठी आचार्य, श्रेष्ठ आचार्य आहे हा. आणि मग ज्या वेळेला तिचे सगळे दोष निघाले त्यावेळेला ते किती शरण आली हो हा. मग तिला काही ठेवलं का स्वतःचं काही श्रेष्ठत्व? नाही, बिलकुल नाही. देव माझा मी देवाचा, ऐशिया परी अशी लोका देवते. देवतेला देखील सांगितलं स्वामींनी, बाईसासारखं तू झालं पाहिजे, फक्त देव माझा मी देवाचा हा. तर अशा प्रकारे म्हणजे स्वामींनी हा बाईसारखे सगळे दोष नाहीसे केले. कोणते दोष? हा, आणखी कोणाला काय विचारायचं? त्रिदोष कोणते बाबा? प्रश्न विचारला का त्यांच्या बाईला संन्यास घेतलेला आहे, ते राहिलेच पाणी. त्रिदोष कोणते बाबा? हा त्रिदोष हा, बाईसाचे त्रिदोष कोणते? आता तुम्हाला सांगितलं ना, अहंकार होता, मोठी पयोवृत्ती आचार्य आहे, सर्व समाज मला मानतोय, माझ्या चरणाजवळ आहे, हे ठीक दोष. अहंकार होय. हा, आणि मग असा अहंकार कदाचित तुमच्यासारख्या त्या ठिकाणी पण असू शकतो हा. मी मोठा म्हणजे अत्यंत म्हणजे घरंदाज आहे, पाटील आहे हा, मला पाटीलकी आहे, मी सरपंच आहे, मी उपसरपंच आहे, मी नगराध्यक्ष आहे हा. आणि म्हणून याच्यामध्ये अटकलेले असतात ना, काही तुम्हाला नाही म्हणत मी हा, पण बाकीच्यांना. पण मला आता ऐकायला मिळालं की तुमच्या गृहिणीने संन्यास घेतला हा हा. मग आता ती गृहिणी हा संन्यासाला गेली, परंतु तुम्हाला देखील म्हणजे संन्यासाला जाण्याची काही इच्छा झाली नाही. मग तुम्हाला हिरायसासारखी एक म्हणजे गोष्ट हिरायसा होती अगदी हा, फार मोठी आचार्य. आमच्या संपूर्ण स्थळपोथीमध्ये म्हणजे ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये एक छंदी अशी प्रज्ञा असलेली हिरायसा. एक छंदी म्हणजे एकदा ऐकलं ना की ते आयुष्यभर कधी विसरायचं. आमच्या लीळा चरित्राची धाड मुस्लिम कारकिर्दीमध्ये ती या म्हणजे मुस्लिमांनी टाकून दिली. ती पोथी नाहीशी झाली, माई भट्टाने लिहिलेली. परंतु तिनं ज्या ऐकलेल्या लीळा होत्या, तिने जे ऐकलेलं तत्वज्ञान होतं त्याला हिरायसा पाठ म्हणतात हा. आणि मग या हिरायसानं पाहिलं की अजून मी इतके दिवस झाले काय झाले हा, पण या प्रपंचामध्ये तर आमचे पतिदेव त्याच्यातच खेळताय अजून. आणि म्हणून हिरायसा एक दिवस भिक्षेला गेला. भिक्षा हा शब्द उच्चारला, आणि भिक्षेला गेल्यानंतर भिक्षा हा शब्द उच्चारल्यानंतर त्या माणसाने पाहिलं तर ही माझी तर धर्मपत्नी होती, पण एवढी थोर झाली, एवढं तिचं तेज हा. संन्यास घेतल्यानंतर तेज येतं ना बाबा, संन्यास घेतल्यावर तेज हा. खरंच गृहस्थाश्रमापेक्षा संन्यास घेतलेला जो आहे ना तो तुम्हाला तेजस्वी दिसेल, त्याच्या ज्ञानाने, त्याच्या आचाराने, त्याच्या विचाराने ते तेज येतं. आणि मग त्या हिराईसाचे पाय कोणी धरले? तिच्या नवऱ्यानं धरले, म्हणजे तिच्या पतीनं धरले. आता तुमच्याही पत्नीला म्हणजे खाऊ बाबा कोणी ओळखत असेल तर पाठवून द्या भिक्षेला हा हा. म्हणजे मग हे देखील त्यांचे पाय धरतील. आणि नाही खाऊ धरणार नाही तुम्ही? धरावं लागतील ना, कोणाचे पाय धराल? पत्नीचे धरावं लागतील ना. ती कशाची पत्नी राहिली तुमची? ते आमच्या देवाची झाली. तुमची कशाला राहिली हो हा? फुकटच म्हणता माझी पत्नी. आता काही नाही तुमची पत्नी गेली हा, बरोबर आहे की नाही? ही देवाची झालेली, ती आमच्या देवाची झालेली आहे, तुमची नाही. आम्ही अच्युत गोत्री आहो एकत्र, तुम्ही नाही. आता तुम्ही आमच्यात नाही
हा हा, आणि म्हणून तुम्हाला जर पाय धरायचे असतील ना, जरूर धरा. खरंच मनापासून इच्छा आहे का पाय धरायचे? हो ना. हा, या मग इथे धरा बरं एकदा पाय. या, हे आमचे पाय. दे. कधी अनुसरण आता? आशीर्वाद द्या बाबा. पाय धरले तुम्ही आता? हो. हा, कधी अनुसरण? 1-2 वर्षामध्ये असतं. 1-2 वर्ष आणखी काय हो, एकावर 12 वर्ष होतात. 12 वर्ष तुम्ही तब लागेल. हा हो, काय जीवाचा भरोसा आहे का? हा हा, तुमचा भरोसा असेल तुम्हाला. खाल्लेलं आहे का तसा आपण पुढे तुम्ही? हा? तर अशा प्रकारे आता हे अनुसरणार आहेत बरं का मंडळी. यांच्या अनुसरणाबद्दल एकदा टाळ्या वाजवा बरं. आणि पुढच्या पदयात्रेत त्यांनी अनुसरण नाही केलं ना, त्यांचं काय सूट नेसलेली आहे की धोती आहे? पॅन्ट आहे का? पॅन्ट काढून टाका, पॅन्ट मध्ये असतेच. हा, आणि एक म्हणजे तिथेच पहिल्याच पदयात्रेमध्ये यांना एक धोती द्या. मी आज एक सेटचा सेट देऊन टाकतो तुमच्याजवळ. आणि त्यांना दीक्षा देऊन टाका, कारण त्यांनी आता इथं आम्हाला जवळ प्रेझेंट आहे. हा, 1-2 वर्षांनी तुम्हाला 1च वर्ष तुम्ही 12 महिन्याच्या आत विचार करा आणि मग तुम्ही परमेश्वराचं आपला आशीर्वाद. हो, आशीर्वाद आहे, मनापासून शुभचिंतन आहे. हा, तर अशा प्रकारे जर असे म्हणजे तुम्ही कुठले आहे? कुरुंदा बाबा. कुरुंदा दूध तोंडे भावाचे. वा वा, मग तर तुम्हाला संगीतदार खूप चांगलं होतं मग. हा, अजूनही या. हा, मग एवढे विद्वान मनुष्य तुमच्या याच्यामध्ये होते, एवढं त्यांचं संविधान तुम्हाला झालं, आणि आता तुमचं वय किती आहे? 68. तुम्हाला 56चा आकडा माहिती होता की नाही? 56 कशावरती काय असतो? 5वरचे. ते 56वी गेली का तुमची? 56 झाले बाबा. हा, काय झाली? 56 गेली, 60 बी गेली, 60 बुद्धी नाठी ते बी गेलं, आणि आता किती आहे? अजून 68. हा, म्हणजे तुमचा आडमुठपणा आहे का? चटपणे आपला आडमुठपणा चालू ठेवला. हा, असं नका करू. हा, तुमच्या शेतामध्ये पोथी झालती. हा, म्हणून आता तुम्हाला असं वाटतं ज्या शेतात पोथी झालेल्या आहे त्यातलं अन्नधान्य खावं, पैसा मिळवावा आणि अत्यंत गर्भ श्रीमंत व्हावं, अशी तुमची इच्छा आहे का? मुलाबाळांना किती कमवून ठेवता? भरपूर झालं ना. हा, ते त्यांच्या कर्मवशच त्यांना मिळत असतं, लक्षात ठेवा. तुम्ही किती दिलं आणि जर म्हणजे त्यांच्याजवळ नसेल राहायचं तर ते काही राहत नाही. दुर्योधनाजवळ राहिलं का काही? हा, त्यांचे विचार बदलले, तो कुविचारी झाला. एवढं संपूर्ण म्हणजे हस्तिनापुराचं राज्य त्यांना दिलेलं होतं. हा, टिकलं का त्याच्याजवळ? नाही. हा, म्हणून तुम्ही किती केलं किती नाही, ते त्याच्या भाग्यात जेवढं असेल तेवढंच मिळणार आहे. ज्यानं पूर्ण अर्जुन ठेवलेलं आहे तेवढंच ते घेणार आहेत, आणि परमेश्वर त्यांना देणार आहे. तुम्हाला काय काळजी आहे? हा, तुम्हाला संसार करता का बरं? घरी दुसरं लग्न केलंय का? कोणी घरी बाई आहे का? म्हणजे मराठवाड्यात असते नाही ना, तसं काही घडलेलं नाही ना, लपून छपून काही. पहिल्याला देत नव्हतो. हा, कसं काय असं पहिल्याला नोकरी देत नव्हतो ना. हा, पहिल्या देत नव्हतो ना नोकरी. काय असला तर पहिलीला दीक्षा दिली नसती. पहिली दीक्षा दिली नसती ना बाईला. नाही, ती बाई तुमच्याशी भांडण तंटा करत असेल म्हणून परवानगी दिली असेल, आणि दुसरी प्रेमिका असेल म्हणून तिला आणायचं असेल. असं काही गडबड गोंधळ आहे का? कसा गोंधळ करू नका. हा, एकनिष्ठ व्हा. आपली एकनिष्ठ भक्ती आहे, आणि एकनिष्ठ राहिल्यानंतर हे अत्यंत महत्वाचं आहे. मंडळी आता चेहरा पाहून घ्या बरं का. काय नाव आहे मला माहिती नाही. काय नाव तुमचं? विश्वनाथ दळवी. विश्वनाथ. अरे वा, विश्वाचे नाथ आहेत तुम्ही. आणि तुम्हाला एक नाथ अजून समजला नाही, हा एक परमेश्वर तुम्हाला समजला नाही, आणि तुम्ही त्याला जवळ केलं नाही आतापर्यंत. परमेश्वराला दूर लोटत राहील. हा, दूर लोटू नका. तुम्ही त्याच्याजवळ जा, तो तुमच्याजवळ येईल, आणि मग तुमचा उद्धार करेल. आता तुमचं उद्धार करायला किती दिवस होईल? अनुसरण घेतल्यानंतर तुम्ही किती वर्ष? 2 तप तरी झाली पाहिजे ना कमीत कमी. हो दादा,
2 तप तरी झाले पाहिजे. 2 तप म्हणजे किती वर्ष? 24 वर्ष. मग 68 अधिक 24 किती होतात? हा 100ला कमीच राहतात. तरी 100ला कमी राहतात. म्हणजे तुम्ही कलियुगी शतवर्ष म्हणजे 100 वर्ष जगणारे आहेत तू. हा अहो उद्याची खात्री नाही तुम्हाला. हा आला कशाचा अटॅक वगैरे तर हार्ट अटॅक त्याला काही आलं काही कुठं म्हणजे ॲक्सिडेंट झाला काही झाला तर काही खरं सांगता येत नाही. जीव तर आज आहे उद्या नाही. हा म्हणून आता जितकं त्वरितपणे जे काही करता येईल ते लवकर परमेश्वराला शरण जाणं, परमेश्वराचं अनुसरण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ज्यांना अनुसरण म्हणजे संन्यास विधी जरी घेता येत नाही तरी परमेश्वरांनी जे गृहस्थाश्रम याला जो गृहस्थाश्रम धर्म निरोपलेला आहे, हा जो गृहस्थाश्रम धर्म स्वामींनी आमचा सांगितलेला आहे तो आचरण धर्म तो केला पाहिजे. प्रातःकाळी उठणे, नामस्मरण करणे, सेवादास्य करणे आणि आपल्या शेतामध्ये आपल्या घरामध्ये जी पदप्राप्ती होते त्याला म्हणजे काय दानधर्म करणे. नाही तर म्हणजे कोणी साधवाला बाबा पुढच्या तरी आम्ही ते काही आहे उपदेश पण आमच्याकडे काही आम्ही देत नसतो पुढे झाले असं नाही व्हायला. उलट जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण दानधर्म करावा. कारण दानानेच वाढते. विद्या जशी विद्या दानेन वर्धते तसे तुमचे अधिकार देखील दानाने वाढणार आहे. म्हणून तो दान धर्म हा अत्यंत महत्त्वाचा आहे. जो दान धर्म करतो तो म्हणजे या परमेश्वराचा भक्त बनतो. आपण केलेलं दान हे कोणत्या व्यक्तीच्या ठिकाणी जाणार आहे, कोणाला म्हणजे त्याचा एक घास का होईना त्याच्या श्रीमुखात जाणार आहे. म्हणून दान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही विद्यादान करत जा, आपल्याला कळलेला परमेश्वर दुसऱ्याला सांगत जा, तुम्ही त्यांना तत्वज्ञान सांगत जा, तुम्हाला जे काही ज्ञान होतं जे समजलं जातं ते सांगत जा प्रत्येकाला. आता तुम्ही जे काही तत्व या ठिकाणी अनेक लोकांच्या मुखातून ऐकले, जे सिद्धांत ऐकले, ठीक आहे शेजारचा म्हणजे जरा कमी तो विसरून गेला आहे, वय झालेलं आहे, म्हातारा आहे, ऐकायला नाही मिळाला, बाबांना काही दिसत नाही म्हणून त्या लक्षात नाही आलं तर तुम्ही सांगितलं पाहिजे. म्हणजे विद्या दानेन वर्धते. तसं तुमचं जीवन हे दिव्यत व्हावं, वाढावं अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि माझे विचार कृष्ण महाराज की जय. बाबांसाठी एकदा आपण सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. खरोखर सखोल आणि सुंदर, मार्मिक आणि महत्त्वपूर्ण निरूपण बाबांनी आपल्याला केलेलं आहे. जीवाच्या उद्धारासाठी नेमकं काय आवश्यक आहे त्या प्रभू श्री चक्रधर महाराजांनी खऱ्या अर्थानं पैठणला त्या भोगावतीला जीवधरणाचा विडा उचलला आणि तिथून पुढे लोकांत सुरू झाला. तिथपर्यंत एकांक होता. बाईसांना प्रेमदान दिलं आणि तिथून पुढे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पायी परिभ्रमण करत 8.5 वर्ष या जीवांच्या उद्धारासाठी गावोगावी गल्लोगल्ली खेड्यापाड्यात जाऊन उद्धाराचं कार्य सुरू झालं. आणि तोच उद्धार आपल्यालाही आपल्या आत्म्याचा करायचा असेल तर त्यासाठी बाबांनी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही त्याचं पालन कराल, आत्मसात कराल आणि आपला उद्धार आपणच करून घ्याल अशी मला खात्री आहे. देवपूजा पुरुष मंडळीची झालेली आहे, महिलांची बऱ्यापैकी देवपूजा झालेली आहे. आता इथून पुढे आपल्याला दुपारच्या ठिकाणी श्रद्धानगर भुसावळ त्या ठिकाणी जायचं आहे. बाबांना दंडवत करा आणि अगदी 2-2च्या रांगेत बसा. अजून उठा म्हटलो नाही मी.
पूर्ण सूचना अजून मला द्यायच्या आहेत.